नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण आपल्या ॲप्लिकेशनवर एक नवीन बॅच बघतोय आणि ती बॅच असणार आहे PYQ मास्टरमाइंड बॅच। या PYQ मास्टरमाइंड बॅचचं स्वरूप असणार आहे आपण आयोगाचे झालेले 2013 पासूनचे क्वेश्चन हे 2025 पर्यंत टॉपिक नुसार ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे। म्हणजे 2013 पासून 2025 पर्यंत प्रत्येक टॉपिकवर आयोगाने जे जे प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न आपण PYQ मास्टरमाइंड बॅच मध्ये कव्हर करतोय। या बॅचची फी असणार आहे 199 रुपये। त्याचा कालावधी असणार आहे 2 महिने। एक व्हिडिओ तुम्हाला 2 महिने बघता येईल अशा पद्धतीने ही बॅच आपण दिलेल्या टाइम टेबल नुसार पूर्ण करणार आहे। ॲपवर या बॅच मध्ये टाइम टेबल दिले, त्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता या प्रत्येक टाइम टेबल नुसार त्या दिवशीचा व्हिडिओ ॲपवर आपण अपलोड करतोय, लक्षात ठेवा। या बॅचच्या माध्यमातून आयोगाचे सगळे PYQ कव्हर करणं हा हेतू आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर परीक्षाला पुढची स्ट्रॅटेजी सांगणं, ज्याच्या माध्यमातून तो एरिया जर व्यवस्थित आपण कव्हर करून गेलो तर त्याच्या पलीकडे आयोग आपल्याला क्वेश्चन विचारणार नाही, कारण तो एरिया असा कव्हर करायचा आहे। त्यामुळे त्या एरियाच्या माध्यमातून आलेले जे काही क्वेश्चन आहेत तेही कव्हर होतील, सोबत फ्युचर मध्ये आयोग काय क्वेश्चन विचारू शकतं या पण गोष्टी आपण इथं त्याची चर्चा करणार आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षाला नक्की फायदा होईल। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बॅच व्यवस्थित पूर्ण करा। आयोगाचे टॉपिक वाचा, आपला टॉपिक वाचा, टॉपिक नंतर आयोगाचे क्वेश्चन सोडवा आणि क्वेश्चन नंतर काही प्रश्नांचा सराव सुद्धा करा, ज्याच्या माध्यमातून तुमचा टॉपिक परफेक्ट बनून जाईल। एक टॉपिक आणि एक व्हिडिओ याच्या माध्यमातून आपण पूर्ण त्या टॉपिकचं विश्लेषण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे। सोबत 4 असलेले जे पर्याय आहेत का त्या 4 पर्यायाचं सुद्धा आपण विश्लेषण करणार आहे, म्हणजे तुमचं प्रश्नाचं पूर्ण पोस्टमार्टम होईल आणि त्याच्या माध्यमातून सगळा कंटेंट तुमच्या लक्षात राहील। आजपर्यंत आपण युट्यूबला MCQ चे प्रश्न जसे विश्लेषण करत होतो सेम तो पॅटर्न आपण या बॅच मध्ये घेतोय, लक्षात ठेवा। आणि या बॅचच्या माध्यमातून आपल्याला सगळे टॉपिक्स नुसार आयोगाचे PYQ कव्हर होतील आणि त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला नक्की फायदा होईल। हे सगळं करत असताना ब आणि क दोन्ही परीक्षेला पूर्व परीक्षेला झालेले प्रश्न आपण कव्हर करतोय, ज्याचा तुम्हाला फायदा होईल, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या बॅचला सुरुवात करूया। त्यानंतर पहिला प्रश्न, या टॉपिक मध्ये आपण सगळे कायदे कव्हर करतोय, म्हणजे 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते 1947 च्या कायद्यापर्यंत। त्यामुळे सगळे कायदे या टॉपिक मधून तुमचे काय होतील, कव्हर होतील, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरुवात करूया। प्रश्न आता रिसेंट मध्ये आलेल्या प्रश्नापासून ते 2013 पर्यंत असा क्रम ठेवलाय, म्हणजे 2025, 2024, 2023, 2022 असा क्रम आहे। त्यामुळे सुरुवातीचे आलेले प्रश्न पण तुम्हाला लगेच पेपर मधले दिसतील। आता गेल्या वर्षीचा प्रश्न होता कंबाईन ग्रुप बी च्या 2025 ला प्रश्न होता पूर्वसाठी। तो प्रश्न होता 4 कायदे आणि पुढे त्याचे वैशिष्ट्य तरतुदी दिल्या होत्या, यांच्या जोड्या लावा, ठीक आहे। त्यामुळे आपण या टॉपिक मध्ये कव्हर करतोय 1773 पासून ते 1947 पर्यंतचे कायदे, हा आपला टॉपिक आहे, लक्षात ठेवा। आणि या टॉपिकवर जेवढे बी आयोगाने क्वेश्चन विचारले का ते सगळे आपण इथं घेण्याचा प्रयत्न करूया 13 पासून 25 पर्यंत। त्यातला पहिला क्वेश्चन, भारतीय सुशासनाचा कायदा 1858 कोणत्या कायद्याला म्हणतात, किंवा भारतीय सुशासनाचा कायदा 1858 काय झालं? भारतीय परिषद काउन्सिल ऍक्ट 1909, भारत सरकारचा कायदा 1919, भारत सरकारचा कायदा 1935, ज्याला तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बोलता। म्हणजे याचा अर्थ काय, 1858 चा कायदा, 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा, ह्या 4 कायद्यातल्या पुढच्या तरतुदी। आता बघा 1858 च्या कायद्यानं काय झालं, भारत मंत्री पदाची निर्मिती झाली। बरं, आता तुम्ही लक्षात ठेवा हा प्रश्न नवीन आला का 2025 ला, तर बिलकुल नाही, हा क्वेश्चन अगोदरच विचारलेला आहे। म्हणजे लक्षात ठेवा PYQ रिपीट होतात, हे वाक्य खूप महत्वाचं आहे। आपले पोरं PYQ करत नाहीत, पण PYQ करणं पाहिजे, लक्षात ठेवा, केलं पाहिजे, कारण PYQ रिपीट होतात। आता मी तुम्हाला हाच क्वेश्चन दाखवतो, पुढे तुम्हाला एक क्वेश्चन दाखवल जिथं तुम्हाला हा क्वेश्चन आलेला आहे आणि तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल, तेव्हा PYQ कसे रिपीट होतात, लक्षात ठेवा, ठीक आहे। एक क्वेश्चन आहे जो तुम्हाला सांगतो, बघा हा क्वेश्चन होता ग्रुप C 2018 ला। काय प्रश्न होता, 1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती केली, लक्षात ठेवा, त्या पदाचं नाव होतं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया। याचा अर्थ काय माहितीये का, ह्याच पदाला तुम्ही काय म्हणता, याच पदाला मराठीमध्ये तुम्ही असं म्हणता की हे पद होतं भारत मंत्री, लक्षात ठेवा। आणि याचा अर्थ 2018 ला आलेला क्वेश्चन आयोगानं 2000 कधी विचारला, 25 ला विचारला, आणि 2025 ला क्वेश्चन होता भारत मंत्री पद कुठल्या कायद्यानं आलं, तर तिथं उत्तर आहे, लक्षात ठेवा, 1858 चा कायदा। म्हणजे 2018 चा क्वेश्चन 2025 ला आला
तुमच्या समोर क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं असे क्वेश्चन रिपीट होतात, त्यामुळे आपण व्यवस्थित करून जाणं PYQ गरजेचं आहे. तर बघा 1858 भारत मंत्री पदाची काय झाली, निर्मिती झाली. याचा अर्थ 1858 ला 4 नंबरचं उत्तर आहे. इथं पर्यायामध्ये 4 तुम्हाला 2 ठिकाणी दिसतंय, एक 3 नंबरला, एक 4 नंबरला. आपण दुसऱ्याकडे जाऊ. भारतीय परिषद कायदा 1909. आता 1909च्या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं माहित आहे ना तुम्हाला, कारण का PYQ आहे आणि आलेला पण प्रश्न आहे, लक्षात ठेवा. किंवा 9च्या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. 1909 ला 1 नंबर उत्तर, लक्षात ठेवा. याचा अर्थ ब ला 1 कुठं आहे, तर ब ला 1 असलेली इथं आहे. याचा अर्थ तुमचा हा ऑप्शन निघून गेला, सगळं वाचत बसायचे नाही, तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळालं, विषय संपला, लक्षात ठेवा. मग बाकी पुढचं 2 कशाला वाचत बसायचं, कारण का आपल्याला वेळ पण वाचतो आणि 100 प्रश्न आपल्याला 60 मिनिटात सोडवायचे असतात. ठीक आहे, त्यामुळे लगेच उत्तर भेटलं, लगेच पर्याय लिहून टाकायचा, 3 नंबर उत्तर. त्यानंतर मग इथं 3 आहे, क ला 3 1919चा कायदा काय, प्रांतात द्विशासन पद्धत स्थापन झाली. तर सगळ्यात महत्त्वाचं भारत सरकारचा कायदा 1919. प्रांतामध्ये द्विदल. आता लक्षात ठेवा, ह्या द्विदलला 4 शब्द आहेत. त्याला तुम्ही द्विदल म्हणू शकता, तुम्ही त्याला द्विशासन म्हणू शकता, त्याला तुम्ही द्विस्तरीय म्हणू शकता आणि त्याला तुम्ही दुहेरी पण म्हणू शकता, लक्षात ठेवा. द्विदल, द्विशासन, द्विस्तरीय, दुहेरी. मग याचा अर्थ त्यालाच तुम्ही म्हणू शकता सोपीव राखीवची पद्धत. त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, सोपीव राखीवची पद्धत, लक्षात ठेवा. सोपीव राखीवची पद्धत प्रांतामध्ये कोणत्या कायद्याने आली, 1919च्या. आणि भारत सरकार कायदा 1935. त्याचं उत्तर आहे केंद्रात द्विदल शासन पद्धत. तर केंद्रामध्ये द्विदल शासन म्हणजे कोणतं, द्विशासन, द्विस्तरीय, दुहेरी आणि द्विदल. सेम प्रांतात म्हणलं, लक्षात ठेवा 2 शब्द आहेत. प्रांतात द्विदल म्हणलं 1919चा कायदा आणि केंद्रात द्विदल म्हणलं 1935चा कायदा. पण लक्षात ठेवा 1919च्या कायद्यानं दिलेली द्विशासन पद्धत अस्तित्वात आली होती, पण 1935च्या कायद्यानं दिलेली केंद्रातली द्विदल शासन पद्धत अस्तित्वात येऊ शकली नव्हती. तो प्रश्न वेगळा बनतो, कोणता, 1935च्या कायद्यानं काय अस्तित्वात आलं नव्हतं, तेव्हा मग तिथं हा उत्तर असतं केंद्रामध्ये द्विशासन पद्धत अस्तित्वात येऊ शकली नव्हती, लक्षात ठेवा. पण केंद्रातल्या द्विशासन पद्धत कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, तर ते 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ प्रांत आणि केंद्रातले अधिकार आपल्याला 2 कायद्यावर माहित असायला पाहिजे. आता सिंपल गोष्ट, जेव्हा तुम्ही पेपर बघता तेव्हा तुम्हाला इथं उत्तर सापडतं, पण इथं तर 5 पर्याय दिले, तिकडे 4 पर्याय आहेत, 4 वाक्य आहेत. मग 4चं 4 वाक्य लागतात, पण एक वेगळा राहतो, मग त्याचं उत्तर नाही, तिथं लक्षात ठेवा. तो 2 नंबरचा पर्याय आहे, कोणता, मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया. आता लक्षात ठेवा, जेव्हा आयोग 2026-27 ला पुढच्या काळात आयोग प्रश्न विचारेल का, तेव्हा प्रश्न असणार पुढच्या काळात कोणता, मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया खालीलपैकी कोणत्या कायद्यानं घालण्यात आला. जर आज मला सांगा हे मंत्रिमंडळ जर ऑप्शन मध्ये असेल तर लक्षात ठेवा पुढच्या काळामध्ये हाच वाक्य पुढच्या काळामध्ये तुम्हाला कुठं भेटेल, प्रश्नात भेटेल. म्हणजे याचा अर्थ मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया ज्या कायद्यानं घालण्यात आला तो कायदा कोणता होता, 1861चा कायदा. त्यामुळे तो कायदा कोणता होता, 1861चा कायदा. 1861च्या कायद्यानं भारतात मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घालण्यात आला. ठीक आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ पद्धत आणि त्याच कायद्यानं लक्षात ठेवा भारतात खाते पद्धत चालू करण्यात आली, ज्या खाते पद्धतीला तुम्ही पोर्टफोलिओ पद्धत असंही म्हणता. त्यामुळे पोर्टफोलिओ पद्धत, खाते पद्धत कोणत्या कायद्यानं चालू झाली, हा फ्युचरमध्ये आयोगाचा क्वेश्चन असणार आणि नक्की असणार, कारण प्रश्न यायचा बाकी आहे. जे विचारून झालं ते जास्त कधी विचारत नाहीत, पण काही गोष्टी रिपीट होतात, पण जे यायचं बाकी असतं का त्याच्यावर पुढच्या काळामध्ये नक्की प्रश्न असतात. त्यामुळे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न असणार खाते पद्धत किंवा पोर्टफोलिओ पद्धत कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, ज्यातून पुढे मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घालण्यात आला, तो कायदा होता 1861. त्यामुळे 1861चा कायदा महत्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे 4 कायदे आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं वैशिष्ट्य. आता बघा आपण मेंटरशिपची बॅच चालू केली आहे, सध्या फ्री बॅच आहे ती. त्या फ्री बॅच मध्ये आपण काय सांगितलं की आयोग कायद्यावर प्रश्न विचारताना 3 मुद्द्यावर प्रश्न विचारतं. कोणत्या, एक त्या कायद्यातल्या तरतुदी सांगा, दुसरं त्या कायद्याचं वैशिष्ट्य सांगा आणि तिसरं त्या कायद्यावर केलेली टीका सांगा. हा क्वेश्चन कुठल्या फॉर्मॅटमध्ये जातो, तर हा क्वेश्चन जातो तरतुदीवर, कारण प्रत्येक कायद्यामधल्या ह्या काय आहेत, तरतुदी आहेत. मग असाच प्रश्न येणार मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया घातला गेला तो कायदा कोणता होता, ज्यात ती तरतूद होती, तो कायदा होता 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा सगळा क्वेश्चन आणि त्याचं उत्तर 3 नंबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण एक एक कायदे कव्हर करू, कारण पुढे आपल्याला ते सगळे कायदे भेटतील, लक्षात ठेवा. इथं सगळे 4 कायदे एकत्र आलेत म्हणून तिथं 4 तुम्हाला उत्तर सांगितले. ठीक आहे, पण पुढे आपण एक एक घेऊया, कारण सगळे कायदे आपले तोपर्यंत होतील.
1919च्या कायद्यामधील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आली? ग्रुप सी 2025 ला प्रश्न होता. याचा अर्थ काय माहिती आहे का? गट ब ला प्रश्न आला 25 ला, गट क ला प्रश्न आला. याचा अर्थ कायदा हा टॉपिक महत्वाचा आहे, ज्यावर परीक्षेला एखादा तरी काय असतो, प्रश्न असतो. पण कायदा करत असताना 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे करून जाणं गरजेचं आहे. एक तरी क्वेश्चन विचारतात. 2025 ला गट ब गट क ला एक प्रश्न आला होता. म्हणजे कायदा टॉपिक महत्वाचा याचा अर्थ होतो, त्याच्यावर पुढच्या काळात प्रश्न असतील. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं मुडीमन कमिटी, सायमन कमिटी, मॅकॉले कमिटी आणि हंटर कमिटी. तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे मुडीमन कमिटी, लक्षात ठेवा. तर 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा केला होता. तर 1919च्या कायद्याबद्दल आपण या प्रश्नामध्ये डिस्कशन घेऊया. याचं 1919च्या कायद्यामध्ये नेमकं करायचं काय, लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यामध्ये भरपूर तरतुदी होत्या. त्या तरतुदीचं 10 वर्षांनी काय होणार होतं, मूल्यमापन होणार होतं. आणि मूल्यमापन करण्यासाठी मग सगळ्यात महत्वाचं 2 कमिशन नियुक्त करण्यात आले. एका कमिशनचं नाव होतं मुडीमन कमिशन आणि दुसऱ्या कमिशनचं नाव होतं सायमन कमिशन. आता इथं सायमन कमिटी पण आहे, लक्षात ठेवा, आणि इथं मुडीमन कमिटी पण आहे. पण आयोगाने उत्तर मुडीमन दिलं. थोडा फरक आहे. बरं, हा क्वेश्चन नवीन आहे का? तर बिलकुल नाही. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन सुद्धा आयोगाचा अगोदरचा काय होता, PYQ होता. पण तो राज्यसेवेला आलता. आपण इथं कंबाईनचे प्रश्न घेतोय, पण राज्यसेवेचे इथं घेतले नाही क्वेश्चन, पण तो PYQ आहे, प्रश्न आलेला. ठीक आहे, प्रश्न आहे हा सुद्धा, लक्षात ठेवा. पण इथं आयोगानं मुडीमन कमिशन उत्तर दिलं. आता 2 गोष्टीमध्ये फरक आहे. कोणत्या? 1919च्या कायद्यामध्ये काय ज्या त्रुटी होत्या, त्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणतं कमिशन आणलं, तर त्याचं नाव होतं मुडीमन कमिशन. लक्षात ठेवा, इथं त्रुटींची चौकशी शब्द दिलाय. पण दोन्ही कमिशनचा उद्देश तोच आहे, 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करणं. फक्त हा त्रुटी शब्द आला, लक्षात ठेवा, म्हणून त्याचं उत्तर परफेक्ट आयोगानं काय दिलं, मुडीमन कमिशन दिलं. ठीक आहे. सायमन कमिशनचा सुद्धा उद्देश तोच होता. 1919च्या कायद्यानं प्रांतात दिलेली जी काही द्विशासन पद्धत आहे, ह्या द्विशासन पद्धतीचं त्यांना मूल्यमापन करायचं होतं. त्यामुळे सायमन पण पुढे बोललं ना, प्रांतातली द्विशासन पद्धती काही व्यवस्थित झाली नाही तर ते त्याच्यामध्ये दोष आहेत, ती बंद करा आणि त्याच्या जागेवर पुढे पूर्ण स्वायत्तता द्या. म्हणजे सायमननं पण आपला रिपोर्ट दिला, जो की इंग्रजांनी ऍक्सेप्ट केला, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचं त्रुटींची चौकशी करणं हा ज्यांचा हेतू होता, त्यांचं नाव होतं मुडीमन कमिशन. आणि मुडीमन कमिशननं रिपोर्ट दिला होता गव्हर्नमेंटला की 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी एखादं रॉयल कमिशन आणा. आणि मग ते रॉयल कमिशन म्हणून जे पुढे आलं होतं का, त्यांचं नाव होतं 1927चं सायमन कमिशन. खरं तर सायमन 1929ला येणं अपेक्षित होतं. कारण का, 1919च्या कायद्यात तरतूद होती किती वर्षांनी, 10. मग 1929ला 10 वर्ष होतात. पण ते 2 वर्ष अगोदर येतं. कारण का, इंग्लंडमध्ये होणाऱ्या निवडणुका, आणि त्यामुळे ते 2 वर्ष अगोदर त्याला पाठवतात. पण सायमनला आपले लोक विरोध करतात, कारण त्यामध्ये एकही सदस्य भारतीय नव्हता, त्यामध्ये एकही सदस्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नव्हता, किंवा त्यातले सगळे सदस्य कोण होते, ब्रिटिश पार्लमेंट मधले होते किंवा ब्रिटन मधले होते, इंग्रज होते, लक्षात ठेवा. त्यामुळे सायमनला सुद्धा आपल्या लोकांनी काय केला, विरोध केला. पण सायमनला विरोध केला हा आपल्या टॉपिकचा भाग नाहीये. आपल्या टॉपिकचा भाग आहे 1919चा कायदा. ठीक आहे. तर आता 1919चा कायदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर लक्षात ठेवा, 1919चा कायदा आपण इथं कव्हर करू, ज्यातून तुम्हाला 1919च्या कायद्यावर परत कधी प्रश्न आला तर तो प्रश्न सगळा कव्हर होईल. आता बघा, 1919च्या कायद्याला काय म्हणतात, पहिलं मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतात. काय म्हणतात, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. मॉन्टेगो कायद्याला अजून काय नाव आहेत, मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा, मॉन्टफोर्ड कायदा म्हणतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणतात, इंडियन काउन्सिल ऍक्ट पण म्हणतात. मवाळ लोक मवाळ लोक तर त्याला मॅग्ना कार्टा म्हणायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचे वेगवेगळ्या नावांनी त्या 1919च्या कायद्याला ओळखलं जातं, लक्षात ठेवा. तर 1919च्या कायद्यामध्ये तरतूद काय होती, तर सगळ्यात महत्वाचं पहिली तरतूद होती, भारतात काम करण्यासाठी भारतातलं एक नवीन पद तयार केलं जाईल. त्या पदाचं नाव होतं हाय कमिशनर. आता लक्षात ठेवा, हाय कमिशनरला काय म्हणतात, भारतीय उच्चायुक्त. हाय कमिशनरला काय म्हणतात, भारतीय उच्चायुक्त म्हणतात. तर हे पद काय केलं जाईल, तयार केलं जाईल. त्यामुळे हाय कमिशनर नवीन पद आलं, जे की भारतातल्या अधिकारासाठी असेल, पण ते अधिकाराचं काम करेल, पण ते इथं नाही काम करणार, ते इंग्लंडमध्ये राहील. आणि हे कमिशनर पद अजून रद्द झालं नाही, आज पण चालू आहे, लक्षात ठेवा. तर इंडियन हाय कमिशनर किंवा भारतीय उच्चायुक्त हे पद 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. नंतर 1919च्या कायद्याचं दुसरं वैशिष्ट्य, भूपेंद्रनाथ बसू नावाची व्यक्ती होते, ज्यांनी हा कायदा करायला खूप मोठी काय केली, मदत केली. तर प्रश्न होता, कोणत्या भारतीयानं मदत केली, भूपेंद्रनाथ बसू.
त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा, केंद्रीय कायदे मंडळ जे असेल का ते द्विग्रही असेल असं सांगण्यात आलं. आता द्विग्रही म्हणजे लक्षात ठेवा कसं होतं, तर कनिष्ठ आणि वरिष्ठ. त्यामुळे कनिष्ठ आणि वरिष्ठ असंच ते सभागृह राहील. कनिष्ठ सभागृहामध्ये 145 सदस्य राहतील आणि वरिष्ठ सभागृहामध्ये 60 सदस्य राहतील. आता नीट लक्षात ठेवा, कनिष्ठ सभागृहात वरिष्ठ सभागृहात सदस्य संख्या किती असेल हा आयोगाचा PYQ आहे, जो आपण पुढे बघू आपल्याला आहे तो. तर 1919च्या कायद्यानं 145 आणि 60 असे सदस्य राहतील हे सांगण्यात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, प्रांतामध्ये 1919च्या कायद्यानं द्विदल शासन पद्धती स्थापन करण्यात आली. द्विदल म्हणजे काय, तर द्विदल म्हणजे लक्षात ठेवा, एक सोपीव खातं तयार करण्यात आलं आणि दुसरं राखीव खातं तयार करण्यात आलं. सोपीव खात्यातले सगळे अधिकार भारतीय लोकांच्या हातामध्ये असतील, राखीव खात्यातले सगळे अधिकार इंग्रजांच्या हातामध्ये असतील. त्यामुळे सोपीव राखीव अशी पद्धत तयार करण्यात आली, जी की प्रांतामध्ये द्विदल, द्विशासन, दुहेरी, द्विस्तरीय 4 शब्द आहेत. द्विग्रही म्हणलं की वेगळं, द्विग्रही म्हणलं की 2 ग्रह कनिष्ठ आणि वरिष्ठ, आणि द्विशासन म्हणलं की सोपीव आणि राखीव लक्षात ठेवा. त्यामुळे प्रांतामध्ये 1919च्या कायद्यानं हे सगळं स्ट्रक्चर तयार करण्यात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्याची याच्यामध्ये काय होती, तरतूद होती लक्षात ठेवा. म्हणून 1926ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची काय झाली, स्थापना झाली. ठीक आहे. त्यानंतर प्रांतामध्ये असलेलं द्विशासन कधीपासून कधीपर्यंत राहिलं, 1921 पासून 1937 पर्यंत. त्यामुळे 1921 पासून 1937 पर्यंत प्रांतामधलं द्विशासन कायम राहिलं. प्रश्न यायचा बाकी आहे, पुढच्या काळामध्ये आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकता लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं प्रांतामध्ये असं स्ट्रक्चर तयार केलं आणि केंद्रामध्ये मात्र द्विग्रही असं स्ट्रक्चर तयार केलं. ठीक आहे. त्यामुळे 1919च्या कायद्यामधल्या ह्या सगळ्या महत्वाच्या तरतुदी होत्या, ज्याच्यावर पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारतील. आणि ह्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी आपण 10 वर्षांनी एखादा काय नेमू, आयोग नेमू लक्षात ठेवा, ज्याचं आपण मूल्यमापन करू. पण 10 वर्षाच्या अगोदर 4च वर्षात आयोग आला, त्याचं नाव होतं मुडीमन कमिशन लक्षात ठेवा. आणि मुडीमननं सांगितल्यामुळे कमिशन आलं कोणतं, सायमन. त्यामुळे मुडीमन आणि सायमननं 1919च्या कायद्याचं मूल्यमापन केलं लक्षात ठेवा. पण तरतुदी त्रुटी ज्या होत्या त्या त्रुटींची चौकशी करणं हे मुडीमन कायद्याचा काय होता, उद्देश होता. त्यामुळे उत्तर आयोगानं काय दिलं, मुडीमन दिलं. ठीक आहे. आता लॉर्ड मेकॉले कमिटीत येणार नाही. लॉर्ड मेकॉले कमिटी शिक्षणाचा विचार करण्यासाठी होती. 10 लाख रुपये जे शिक्षणावर सांगितले होते का, तो वाद कसा सोडवायचा याबद्दल मेकॉलेचा विचार होता. शिक्षण या टॉपिक मध्ये आपण मेकॉले बद्दल बोलू. याच्यावर 7 मार्च 1835ला त्यानं रिपोर्ट दिला, त्यातून इंग्रजी शिक्षण चालू झालं. हंटर कमिशन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा विचार करण्यासाठी होतं. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा विचार करण्यासाठी हंटर कमिशन नेमलेलं. हंटर कमिशन अजून एका गोष्टीसाठी होतं, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणं लक्षात ठेवा. ठीक आहे. पण इथे 1919चा कायदा बेस आहे. त्यामुळे 1919च्या कायद्यानं केंद्रात आणि प्रांतात काय बदल झाले हे लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा, केंद्र आणि प्रांत यांच्यात अधिकाराची विभागणी पहिल्यांदा झाली लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचा बदल आहे. त्यामुळे केंद्र आणि प्रांतात पहिल्यांदा अधिकाराची विभागणी कोणत्या कायद्यावर डिपेंड होती, तर 1919च्या कायद्यावर. पण भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र राज्य संबंध कुठल्या कायद्यावर बनलेत, तर ते 1935च्या कायद्यावरून घेण्यात आलेत. कारण 1935च्या कायद्यामध्ये 3 सूची होत्या, केंद्र, प्रांत, समवर्ती. पण 1919च्या कायद्यामध्ये 2च सूची होत्या लक्षात ठेवा. एक होती केंद्र आणि दुसरं होतं प्रांत. पण शेषाधिकार मात्र केंद्राकडे होते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे केंद्र आणि प्रांतामध्ये अधिकाराची विभागणी आपल्याला इथं दिसेल. ठीक आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतील, त्यामुळे ही सगळी माहिती काय करा, लक्षात ठेवा, जिथं परीक्षेला क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर 1919चा कायदा, ज्यातून या महत्वाच्या तरतुदी आपल्याला कव्हर होतील, ज्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आता हा पण क्वेश्चन आला होता, हाय कमिशनर पदावर येणारे कोण होते. आता हाय कमिशनर जर 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे का, आज 2025चा क्वेश्चन आहे जे आपण विश्लेषण घेतो इथं. पण हा क्वेश्चन एक आला होता, हाय कमिशनर पद कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, ते 35च्या कायद्यात दिलं होतं. आता मी तुम्हाला लगेच प्रश्न दाखवतो, म्हणजे काय होईल, आपलं कन्फ्यूज होणार नाही लक्षात ठेवा. नाही तर आपले मुलं एवढे कन्फ्यूज होतात ना, गडबड होते सगळी. तर सगळ्यात महत्वाचे एक क्वेश्चन आहे, तुम्हाला तो क्वेश्चन दाखवतो, त्यातून तुमच्या लक्षात येईल. आता बघा, 1935च्या कायद्याविषयी कोणती विधानं बरोबर आहेत, कधीचा क्वेश्चन आहे, 2019ला. आणि तुम्ही बघा 2019च्या क्वेश्चन मध्ये इथं दिलंय भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती. आता भारतीय उच्च आयुक्त पद 35च्या कायद्यानं आलं होतं का, भारतीय उच्च आयुक्त पद कोणत्या कायद्यानं आलंय, 1919. याचा अर्थ क नंबरचा ऑप्शन निघून गेला. मला सांगा, क निघून गेला, इथं निघून गेला, इथं निघून गेला, इथं निघून गेला, डायरेक्ट तुमचं उत्तर राहिलं.
तुम्हाला बाकीचं माहिती असू द्या नाही तर नसू द्या तरी चालतंय, पण तुम्हाला एक ह्यातलं चुकीचं माहित आहे हे 100% चूक आहे. कारण भारतीय उच्च आयुक्त म्हणजे दुसरा तिसरा कोण नाही, तोच इंडियन हाय कमिशनर आहे, लक्षात ठेवा. आणि ते पद होतं 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य. सुटला का नाही प्रश्न? ठीक आहे. म्हणजे असे क्वेश्चन येतात, एक क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चनला इंटरलिंकेजेस असतो अगोदरच्या, म्हणून लक्षात ठेवा. किती वेळा सांगू आता तुम्हाला की सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय बघा, PYQ बघा. एवढे PYQ भारी बघा की त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन पुढे लिंक लागून येतोच, लक्षात ठेवा. जे एक विचारायचं राहिलं असतं का त्याचा ऍडव्हान्स भाग विचारतात, नाहीतर मग एखाद्या वेळेस रिपीट होतो क्वेश्चन. ठीक आहे, कळलं का? भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, तर सगळ्यात महत्वाचं तो 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, 35च्या नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हा क्वेश्चन सांगता येईल. तर यातून तुमचा 1919चा कायदा कव्हर करणं बेस होता. हे मुद्दे तुमच्या साईडला तिथे लिहून घ्या. तुम्हाला जी PDF टाकलाय त्याच्यावर त्या PDF वर हे सगळं लिहा, म्हणजे परत जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल का तुम्हाला 1919चा कायदा लगेच दिसेल. अजून एक 1919च्या कायद्यावर थोडं सांगतो, लक्षात ठेवा. काय, जेव्हा प्रश्न असा आला होता 1919च्या कायद्याला कुठल्या रिपोर्टचा आधार होता, तर लक्षात ठेवा एक रिपोर्ट होता, त्या रिपोर्टचं नाव होतं मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा अहवाल. काय होता अगोदर? मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा अहवाल होता, आणि तो अहवाल पुढे पार्लमेंटला पाठवला आणि पार्लमेंटनं त्याच्यावर 1919चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा केला. पण प्रश्न काय होता, 1919च्या कायद्याला कुठल्या अहवालाचा आधार होता, तर अहवालाचं नाव सुद्धा काय होतं, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा अहवाल. पण हा अहवाल जेव्हा पब्लिश झाला तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यावर टीका केली. तर लोकमान्य टिळकांनी 4 टीका केल्या, त्यातल्या आयोगानं 2 विचारल्या. मी तुम्हाला म्हणलं आयोग कायद्यावर प्रश्न विचारतं, तर विचारतं प्रश्न कशावर, तर टीका कोणी कोणत्या केल्या, तर टिळक 4 टीका केल्या होत्या टिळकांनी. त्यातली पहिली टीका लक्षात ठेवा, जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे. टिळक बोलले होते हे स्वराज्य नव्हे, त्याचा पाया पण नव्हे. टिळक म्हणाले होते, लक्षात ठेवा, कबूल वा ना कबूल. टिळक म्हणाले होते उजाडले पण सूर्य कोठे आहे. तर सगळ्यात महत्वाचे ह्या 4 टीका करणारे लोकमान्य टिळक होते, त्यांच्या टीका आयोगाचा PYQ आहे. त्यामुळे प्रश्न विचारतात टीकांवर, त्यामुळे टीका लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सोबत 1919चा कायदा पूर्ण सांगितला, तुम्हाला बेस सांगितलं 1919च्या कायद्याचा. लक्षात ठेवा नक्की परीक्षेला क्वेश्चन असतो. ठीक आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची सनद असं केलं, 2025चा क्वेश्चन आहे. तुम्ही बघा 2025च्या गट कला 2 प्रश्न कायद्यावर होते. हा पण प्रश्न कायद्यावरचाच आहे, हा पण प्रश्न कायद्यावरचाच आहे. म्हणजे 2025ला कायदे या टॉपिकवर किती क्वेश्चन आले हो, 2. आपल्याला 2ची अपेक्षा नाही, पण एक क्वेश्चन तर असतोच, लक्षात ठेवा, आणि तो यायला पण पाहिजे मग. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं, आणि जर आला का तो प्रश्न कधी तुमचा चुकणार नाही तुम्ही एवढं लेक्चर केल्यानंतर, कारण का ह्या लेक्चरमध्ये तुमचा बेस तयार होईल, क्रक्स तयार होईल तुमचा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं, पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या कायद्याला म्हणले, 1909चा कायदा नाही, 1919चा कायदा नाही, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले होते 1935च्या कायद्यावर. आणि बर 35च्या कायद्यावर म्हणलेले पंडित नेहरूंचं हे वाक्य आहे, पण पंडित नेहरूंचं वाक्य हे आता आलं हो, ह्याच्या अगोदर पण परीक्षेला टीका विचारलेली आहे. आता मी तुम्हाला 1935च्या कायद्यावरची अजून एक टीका दाखवतो, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ जर टीकेवर क्वेश्चन बनतंय तर आपलं पण काम आहे हो सगळं करून जाणं, पण आपले पोरं करत नाहीत. बघा राजगोपालाचारी यांनी 1935च्या कायद्यावर टीका केली होती. कोणती टीका केली होती, द्विशासनापेक्षा वाईट कायदा आहे. अहो जर 1935च्या कायद्यावर राजगोपालाचारी टीका करत असतील का, तर सगळ्यात महत्वाचं आपलं लक्ष पाहिजे तो कायदा करताना तिथं अजून कोणकोणत्या लोकांनी टीका केल्या, आणि त्यातलंच एक नाव तिथं आहे कुणाचं, पंडित जवाहरलाल नेहरूंचं. तर आयोगानं पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर ठेवलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आता प्रश्न विचारला, पण याचा अर्थ 2019ला आयोगानं 1935च्या कायद्यावरचे काय दिलं, एखादं वाक्य टीकेमध्ये दिलं, द्विशासनापेक्षा वाईट कायदा राजगोपालाचारी म्हणले होते. आणि सगळ्यात महत्वाचं आता मात्र इथं विचारलं होतं कोणतं, पंडित नेहरूंचं वाक्य. पंडित नेहरू काय म्हणले 1919च्या कायद्याला, तर तो कायदा सगळ्यात महत्वाचं गुलामगिरीची सनद आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1935च्या कायद्यावरची टीका आहे, त्यामुळे 35च्या कायद्यावरच्या टीका लक्षात ठेवणं हे आपलं काम आहे, लक्षात ठेवा. जिनांनी पण म्हणले मुळात हा मान्य न होण्यासारखा कायदा नाही, अशी पण जिनांची टीका होती, लक्षात ठेवा. राजगोपालाचारी यांची टीका होती द्विशासनापेक्षा वाईट आहे. फजल उल हक्क यांची टीका होती, लक्षात ठेवा. हा कायदा ना यानं हिंदू राज्य निर्माण झालं ना यानं मुस्लिम राज्य निर्माण झालं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा अजून एक व्यक्ती होते, लक्षात ठेवा,
अजून एक व्यक्ती आहेत, आमच्या लोकशाहीला मारलेलं आहे वगैरे असे टीका होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता त्या आपल्या नोट्समध्ये सगळ्या टीका येतात, पण पंडित जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी, फजल उल हक आणि जिना यांच्या टीका या कायद्यावर आहेत. 2 विचारून झाल्या, बाकीच्या विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे बाकीच्या टीका लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर 1935चा कायदा लक्षात ठेवा. आता बघा 1935चा कायदा आपण इथं कव्हर करू. आता पाठीमागे आपण 1919चा कायदा बघितला, आता इथे 1935चा कायदा. तर 1935च्या कायद्याबद्दल विचार करत असताना आपल्याला काय माहिती पाहिजे लक्षात ठेवा. ठीक आहे, पूर्ण कायदा घेऊ आपण 35चा. तर 1935च्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 3 मुद्द्याला धरून प्रश्न असतात. 1, 1935च्या कायद्याचे मुख्य स्रोत सांगा. 1935च्या कायद्याची वैशिष्ट्ये सांगा. आणि 1935च्या कायद्याच्या काय सांगा, तरतुदी सांगा. लक्षात ठेवा, हे सगळे विचारतात. मग आता सगळ्यात महत्वाचं 1935च्या कायद्याचे मुख्य स्रोत कोणते, तर 1924च्या मुडीमन कमिशन पासून जे काही 1933च्या श्वेतपत्रिकेपर्यंत जे सगळे घटनात्मक तरतुदी आल्या त्या सगळ्या 1935च्या कायद्याचे मुख्य स्रोत आहेत. मग मुडीमन कमिशन, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, 3 गोलमेज परिषदेमधल्या चर्चा, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जिनांचे 14 मुद्दे, त्यानंतर लोथियन कमिटी होती निवडणुकीबद्दल तिचा अहवाल, संयुक्त प्रवर समिती होती तिचा अहवाल, ह्या सगळ्या गोष्टी पुणे करार, 3 राऊंड टेबल म्हणले पुणे करार वगैरे सगळं आलं. तर सगळ्यात महत्वाच्या सगळ्यामध्ये झालेल्या घटना ह्या 1935च्या कायद्याच्या मुख्य काय आहेत, स्रोत आहेत. त्यानंतर 1935च्या कायद्याचे वैशिष्ट्य काय, जे वैशिष्ट्य आहेत का त्याच पुढे काय बनतात, तरतुदी बनतात. लक्षात ठेवा. तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं कोणतं, केंद्रामध्ये लक्षात ठेवा द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. केंद्रामध्ये द्विशासन म्हणजे लक्षात ठेवायचं सोपीव आणि राखीवची पद्धत केंद्रात आली, जी की अगोदर प्रांतात होती. ठीक आहे, त्यानंतर केंद्रामध्ये द्विग्रही शासन लागू करण्यात आलं. द्विग्रही म्हणजे कसं, तर सगळ्यात महत्वाचं कनिष्ठ सभागृह आणि सोबत लक्षात ठेवायचं वरिष्ठ सभागृह. मग कनिष्ठ आणि वरिष्ठ मध्ये लक्षात ठेवा 375 सदस्य होते आणि इकडे 260 होते. ठीक आहे, वरिष्ठ मध्ये. त्यानंतर दुसरा मुद्दा, हे झालं केंद्रात. प्रांतामध्ये स्ट्रक्चर कसं तयार झालं, तर प्रांतामध्ये लक्षात ठेवा 2 स्ट्रक्चर आलं. एका साईडला पूर्ण स्वायत्तता देण्यात आली. प्रश्न आला होता पूर्ण स्वायत्तता कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, 1935च्या. आणि प्रांतामध्ये सुद्धा द्विग्रही शासन, द्विग्रही म्हणजे कोणतं, एक विधानसभा स्थापन करण्यात आल्या आणि दुसरं विधान परिषद स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या प्रांतामध्ये स्थापन करण्यात आल्या. केंद्रात द्विग्रही अगोदरच होता, द्विशासन आलं, पण इथं पूर्ण स्वायत्तता. मग प्रश्न आला होता पूर्ण स्वायत्तता कधीपासून कधीपर्यंत, 1937 पासून 1939 पर्यंत. लक्षात ठेवा. त्यामुळे 37ला अस्तित्वात आली, 39ला नष्ट झाली. कारण का, 11 प्रांतातल्या 8 मंत्रिमंडळाने आपल्या पदाचे राजीनामे दिले, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये आपली भूमिका आपल्याला न विचारता इंग्रजांनी स्पष्ट केली होती. ही गोष्ट आपल्याला मान्य नव्हती. लक्षात ठेवा. त्यामुळे 1937 ते 1939 या काळामध्ये ती स्वायत्तता अस्तित्वात आली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1935च्या कायद्यानं फेडरल कोर्टाची रचना करण्यात आली. त्यामुळे फेडरल कोर्ट हे महत्वाचं आहे, जे 35च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1935च्या कायद्यानं केंद्रासाठी वेगळा लोकसेवा आयोग आणि प्रांतासाठी वेगळा लोकसेवा आयोग याची तरतूद करण्यात आली. लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं भारत मंत्र्याचं जे इंडिया काउन्सिल होतं ते इंडिया काउन्सिल 1935च्या कायद्यानं रद्द करण्यात आलं. इंडिया काउन्सिलच्या जागेवर सल्लागार मंडळ तयार करण्यात आलं, जे की महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. जे जातीय मतदारसंघ म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ बऱ्याच कम्युनिटीला इथं देण्यात आलेले आपल्याला दिसतील. लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ सुद्धा भेटले. त्यानंतर 7वा मुद्दा, ब्रह्मदेश भारतापासून काय झाला, वेगळा झाला. लक्षात ठेवा. त्यामुळे ब्रह्मदेश भारतापासून कोणत्या कायद्याने वेगळा झाला, 1935च्या कायद्यानं. तर या सगळ्या गोष्टी 1935च्या कायद्याच्या काय आहेत, वैशिष्ट्य आहेत, ज्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. केंद्रात आणि प्रांतात झालेला बदल लक्षात ठेवा. त्यानंतर 3 सूची होत्या इथं, कोणत्या, एक केंद्र सूची लक्षात ठेवा, दुसरं प्रांतिक सूची आणि तिसरं समवर्ती सूची.
आणि सगळ्यात महत्वाचं हा सगळा अधिकार पुढं भारतीय राज्यघटना तयार करताना राज्यघटनेमध्ये या 3 सूची घेण्यात आल्या, पण त्यासाठी 1935च्या कायद्याचा आधार आहे. म्हणजे केंद्रामध्ये प्रांत आणि राज्य यांचे संबंध प्रस्थापित करताना 1935च्या कायद्यावर घेतलेत आणि शेषाधिकार कोणाकडे असतील? गव्हर्नर जनरलकडे असतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने 1935चा कायदा होता, ज्या कायद्यानं ह्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. एवढा कायदा केला तुमचा 1935च्या कायद्यामधल्या बेसिक गोष्टी काय होतात? कव्हर होतात. एक बेस तयार होतो ज्याच्यावर पुढच्या काळात जर कधी प्रश्न गेला तर तुम्हाला तो प्रश्न इथे व्यवस्थित सोडवता येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं 1935चा कायदा आहे आणि क्वेश्चन तोच होता, कोणत्या कायद्याचं वर्णन त्यांनी केलं होतं? गुलामगिरीची सनद, 1935चा कायदा. म्हणजे लक्षात ठेवा आतापर्यंत आपण 2 कायदे विश्लेषणामध्ये परफेक्ट बघितले. कोणते? 1935 आणि 1919. ज्यावर परीक्षेला कधी क्वेश्चन आला तर ही माहिती तुम्हाला प्रश्न सोडवायला पुढच्या काळात नक्की मदत करेल. ठीक आहे. आता 1909 आपण पुढे बघू. 1919चा तर बघितलेला आहे, 1919 गेलेला आहे. 1909चा कायदा. 1909च्या कायद्याचं नाव मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. प्रश्न येऊन गेला, आताच राज्यसेवेला बी प्रश्न होता, लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यामध्ये कायदा करत असताना कुठल्या समितीनं सुचवलेल्या शिफारशीच्या आधारावर तो कायदा आला? अरुंडेल समिती, 1906. लक्षात ठेवा. अरुंडेल समितीनं गव्हर्नमेंटला रिपोर्ट दिला होता. केंद्र आपलं भारतामध्ये 1892च्या कायद्याचा अपयश आणि भारतीय लोकांना सुधारणा करायला पाहिजे अशा पद्धतीचा तो रिपोर्ट होता. त्यांनी सांगितलेल्या रिपोर्टनुसारच पुढे काय झालं? मग 1909चा कायदा आला. पण 1909च्या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मुस्लिमांना स्वतंत्र काय मिळाले? मतदारसंघ, ज्याच्यावर आता 2025ला जोड्या लावायला प्रश्न होता. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघाचा जनक कोणाला बोलतात? हा क्वेश्चन यायचा बाकी आहे. स्वतंत्र मतदारसंघाचा जनक म्हणतात मिंटो सेकंडला, लक्षात ठेवा. जो भारताचा कोण होता? व्हाईसराय होता. ठीक आहे. त्यामुळे मिंटो सेकंड हा महत्वाचा आहे, ज्याला स्वतंत्र मतदारसंघाचा जनक म्हणतात. आणि 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ भेटले. पण 1909च्या कायद्यावर एक प्रश्न यायचा बाकी आहे. अल्पकाळासाठी जिवंत राहिलेला कायदा कोणता? अल्पकाळासाठी जिवंत राहिलेला कायदा 1909चा होता. ज्यांच्यासाठी कायदा केला त्यांनीच तो कायदा पुढे नाकारला, लक्षात ठेवा. त्यामुळे 1909चा कायदा ज्यांच्यासाठी केला होता त्यांनीच तो कायदा पुढे नाकारला, कारण पहिलं महायुद्धाचं त्याला रिझन होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा महत्वाचा, ज्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ काय करण्यात आले? देण्यात आले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन विचारतात मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यावर, तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, 1919च्या कायद्यामध्ये ब्रिटिश सरकारनं घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण का? आता बघा, हा प्रश्न सोडवायला 2023चा क्वेश्चन होता. 2023ला कंबाईनला आलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न सोडवायला थोडी समज असली ना हा प्रश्न सुटतो, लक्षात ठेवा. हा प्रश्न सोडवायला तुम्हाला अभ्यासाची गरज नाही. का अभ्यासाची गरज नाही? तर हा कायद्यामध्ये प्रश्न असा विचारलाय, 1919चा कायदा करायला कुठल्या घटना कारणीभूत ठरल्या? म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे 1909चा कायदा झाला होता आणि त्यानंतर पुढे 1919चा कायदा आला होता. पण 9 आणि 19 मध्ये काय झालं? जे बी झालं असेल ते सगळे 1919च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार करतात. तिथून पुढे 1919चा कायदा केला, लक्षात ठेवा. मग आता ह्या गोष्टी बघा. क्रांतिकारी चळवळीमधून भारतीयांच्या मनात वाढलेला असंतोष, साहजिकच आहे. राग होता, तो राग कमी करायचा होता. सुधारणांचा हप्ता द्या. सुधारणांचा हप्ता दिला, थोडा राग कमी होईल असं इंग्रजांना वाटायचं, म्हणून 1919चा कायदा केला. कारण 1913ला गदर पार्टी आली होती. गदर पार्टीने भारतात ठरवलं बंड करायचं आहे, पण बंड अस्तित्वात आला नाही, तो भाग वेगळा. पण असंतोष वाढला ना भारतीय लोकांच्या मनात. पहिल्या महायुद्धातून भारतीय लोकांची नाराज झालेली मन होते, मुस्लिम वर्ग नाराज झाला होता. ठीक आहे. म्हणजे या बऱ्याच गोष्टी होत्या ज्या क्रांतिकारी चळवळीमधून भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झालेल्या त्या परिस्थितीमधला असंतोष. काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यामध्ये झालेली होती 1916चा लखनौ करार, लक्षात ठेवा. लखनौ करार 2 संघटनांमध्ये होता, काँग्रेस आणि मुस्लिम लीग. मुस्लिम लीग म्हणलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आणि काँग्रेस म्हणलं आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो. मग दोघांनी एकमेकाच्या अधिकारासाठी आपण एकत्र लढू, लक्षात ठेवा. झालेली मैत्री इंग्रजांना धोकादायक होती. ठीक आहे. त्यानंतर जहाल आणि मवाळ यांच्यात झालेली युती 1916चीच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मवाळांना काँग्रेसमध्ये घेण्यात आलं. 16ला अंबिकाचरण मुजुमदार त्या काँग्रेसचे तेव्हा अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये ऐक्य झालं, ती पण गोष्ट आहे. पहिल्या महायुद्धाने निर्माण झाली राजकीय परिस्थिती, बरोबर. का राजकीय परिस्थिती? तर 1887 पासून भारतातला मुस्लिम वर्ग 1914 पर्यंत ब्रिटिश सत्तेचा समर्थक राहिला. पण 14ला मात्र पहिल्या महायुद्धानंतर मुस्लिम वर्ग इंग्रजांच्या व्यवस्थेवर नाराज झाला, कारण तुर्कस्तानच्या खलिफाची काढून घेतलेली सत्ता. मग भारतातला मुस्लिम वर्ग म्हणला आम्ही आता काँग्रेस सोबत जाणार आणि आपण इंग्रजांना विरोध करायचा. त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलली.
एवढ्या वर्ष समर्थन ज्या लोकांचं राहिलं, संघटनेचं राहिलं, तो पुढे जाऊन काँग्रेस सोबत मैत्री करताना दिसतो. लक्षात ठेवा. याचा अर्थ बळ वाढला आता, त्यामुळे इंग्रजांना भीती होती, त्यामुळे ती पण घटना 1919च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार करते. लक्षात ठेवा. याचा अर्थ अ ब क ड चारी पण हे त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. लक्षात ठेवा. सोबत तुम्हाला अजून काही मुद्दे ऍड करता येतील इथं. 1916ला चालू केलेली कुठली चळवळ? होम रूल चळवळ. महात्मा गांधीजींच्या असलेल्या लोक चळवळी, ज्याच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं सरकारच्या विरोधात वातावरण तयार होत राहिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय लोकांना मिळणारी वाईट वागणूक. लक्षात ठेवा. त्यामुळे सुद्धा भारतीय लोकांच्या मनात इंग्रजी व्यवस्थेबद्दल राग होता. लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पहिलं महायुद्ध आपल्याला सांगता येईल, त्यानं निर्माण झाली राजकीय परिस्थिती. ह्या सगळ्या गोष्टी 1919च्या कायद्याचा आधार आहेत. कारण त्याच्यामुळं सरकारला वाटलं की आपण घटनात्मक सुधारणा केल्या पाहिजे, कारण हा लोकांच्या मनात वाढलेला राग थोड्याफार प्रमाणात का होईना काय होईल, कमी होईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा 1919च्या कायद्याचे काय दिले आहे? पार्श्वभूमी. आता बघा, सेम 1919 वर जसा प्रश्न आलाय का, सेम तसा प्रश्न बनवू शकतो. कुठं माहित आहे का? 1909चा जो कायदा करायचा होता तो करत असताना कुठली पार्श्वभूमी कारणीभूत ठरली? आता 1892च्या कायद्यापासून 1909 पर्यंत काय झालं, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं बंगालची झालेली फाळणी, त्यानंतर निर्माण झालेली स्वदेशी चळवळ, त्यानंतर झाल गटाचा झालेला उदय, त्याच काळात क्रांतिकारी गटाचा झालेला उदय, राष्ट्रवादी वर्तमानपत्रातून केलं जाणारं हिंसाचारात्मक लिखाण. लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्रजांच्या व्यवस्थेच्या विरोधात वाढलेला हिंसाचार, मुस्लिम लीगची झालेली स्थापना, असंख्य गोष्टी त्या काळातल्या 1892 पासून 1909 पर्यंत ज्या बी घटना घडल्या त्या 1919च्या कायद्याची काय तयार करतात? पार्श्वभूमी. म्हणून 1909च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार करतात. म्हणून सरकारने 1909च्या सुधारणा दिल्या. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे प्रश्न विचारतात, पण आपल्याला एखादा अंदाज आला काय त्याचं उत्तर असू शकतं किंवा कसं लिहायचं, त्याचा आपल्याला प्रश्न चुकत नाहीत. लक्षात ठेवा. हा प्रश्न सोडवायला अभ्यास लागत नाही, थोडी समज असली प्रश्न सुटून जातात. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं वरीलपैकी सर्व बरोबर आपल्याला सांगता येईल, पण मी समांतर सांगितलं. जसं 19ला परिस्थिती होती का, तशीच 9ला परिस्थिती होती. मग पुढचा प्रश्न बनू शकतो, 9चा कायदा करत असताना कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली? तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर 1935च्या कायद्याचं भारत शासन कायद्याद्वारे कोणत्या संस्था स्थापनेची तरतूद झाली? 2022ला क्वेश्चन आहे. फेडरल कोर्ट अस्तित्वात आलं. लक्षात ठेवा. 1937ला 1 ऑक्टोबर 1937ला फेडरल कोर्ट तयार झालं. हेच पुढे जाऊन भारताचं सुप्रीम कोर्ट बनलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935ला झाली. लक्षात ठेवा. फेडरल रेल्वे, त्या काळामध्ये 7 लोकांचं रेल्वे सांभाळण्यासाठी व्यवस्थापकीय मंडळ तयार झालं. पण बघा, हाय कमिशनरची नेमणूक. दोनदा प्रश्न आला का नाही? इथं पण हाय कमिशनर आहे आणि आपण पुढे पण हाय कमिशनर तरतूद बघितली. याचा अर्थ हाय कमिशनर तरतूद कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 19. मग जेव्हा तुम्ही 1919चा कायदा करताना तेव्हा हे सगळं तिथं जातं, तिथं सगळं होतं. लक्षात ठेवा. त्यामुळं पुढे कधी प्रश्न आला तर कधी चुकता कामा नये, कारण एका क्वेश्चन मधून दुसरा क्वेश्चन तयार होतो. हाय कमिशनर तरतूद या कायद्याचं वैशिष्ट्य असू शकत नाही, कारण ते 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ड सोडलं. लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं हिथं पण ड आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर वरीलपैकी सर्वमध्ये पण ड येणार, हिथं पण ड आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे फेडरल कोर्ट, फेडरल रेल्वे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अबक उत्तर आहे. ठीक आहे. त्यामुळे ड गेलं. ड जर चुकीचं माहित असेल तर किती पर्याय निघून जातात तुमचे? 3 पर्याय निघून जातात. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता हाय कमिशनरवर प्रश्न आला होता. पहिले हाय कमिशनर कोण होते? विल्यम स्टीव्हन्स मेयर. लक्षात ठेवा. पहिले हाय कमिशनर. पहिले भारतीय हाय कमिशनर कोण होते? दादीबा मेरवानजी दलाल. आता खरं तर प्रश्न हा पुढे पण तुम्हाला इथंच सांगतो. पहिल्या महिला हाय कमिशनर कोण होत्या? विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित या 1954ला पहिल्या महिला हाय कमिशनर झाल्या. 3 लोक लक्षात ठेवा. विल्यम मेयर, दादीबा मेरवानजी दलाल भारतीय होते आणि विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या महिला होत्या. त्यामुळे 1919च्या कायद्यानं आलेलं पद आणि त्यांना असलेले हाय कमिशनर. त्यातला प्रश्न एकच आला आजपर्यंत. पहिला हाय कमिशनर कोण होता? विल्यम मेयर, जो की पुढे आहे. आपण पुढे बघू. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे उत्तर आहे अ ब क. त्यानंतर 1919च्या भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यासाठी चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केली? लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे भूपेंद्रनाथ बसू. आपण पाठीमागचे 1919चा कायदा बघितला. तो कायदा करायला का भारतीयांनी मदत केली होती. त्यांचं नाव तुम्हाला तिथं सांगितलं. त्यांचं नाव होतं भूपेंद्रनाथ बसू. ठीक आहे. त्यामुळे ते महत्वाचे व्यक्ती आहेत. 1920 मध्ये
प्रथम हाय कमिशनर कोण होता? प्रथम हाय कमिशनर कोण होता? सर विल्यम स्टीव्हन्स मेयर. सोबत तुम्हाला पहिल्या भारतीय सांगितलं दादीबा मेहरवानजी दलाल, पहिल्या महिला सांगितल्या विजयालक्ष्मी पंडित. पण जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा हाय कमिशनर कोण होते लक्षात ठेवा, तर त्यांचं नाव होतं VK वेलोदी. आणि जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला 1950 ला तेव्हा हाय कमिशनर कोण होतं? VP मेनन. लक्षात ठेवा, कृष्ण मेनन. कोण होते? कृष्ण मेनन होते, लक्षात ठेवा. जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा हाय कमिशनर कृष्ण मेनन, आणि जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा हाय कमिशनर VK वेलोदी. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हाय कमिशनर कोण होते असं विचारलं तर पुढचे नाव परीक्षेला विचारतील. कारण का आता प्रश्न फक्त विल्यम मेयरवर आलाय. आता सांगितलेले नाव पुढच्या काळात परीक्षेच्या क्वेश्चन मध्ये असू शकतात, कारण प्रश्न यायचा बाकी आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 1919 चा कायदा, त्यामुळे विल्यम मेयर हे महत्वाचं आहे. आता हाय कमिशनर बघा, ह्या प्रश्नाचं लॉजिक, मॉन्टेगो हाय कमिशनर असू शकत नाही, अहो तो भारत मंत्री होता तेव्हा. चेम्सफोर्ड असू शकत नाही कारण तो व्हाईसराय होता. सिडने रौलट असू शकत नाही कारण त्याचा रौलट कायदा होता. एकच व्यक्ती उरतोय, लक्षात ठेवा, विल्यम मेयर. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचा असे क्वेश्चन आपल्याला सुटतात. पण 1919च्या कायद्याबद्दल क्वेश्चन आहे, पाठीमागच आपण ते पद बघितलं. हाय कमिशनर, भारतीय उच्च आयुक्त किंवा इंडियन हाय कमिशनर हे पद महत्वाचं. त्यानंतर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? 2018 ला प्रश्न होता. आता बघा, तर सगळ्यात महत्वाचं सुप्रीम कोर्ट कोणत्या कायद्याने तयार झालं? 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आता 1773, 1784, 1793, 1813 चार कायदे आहेत. चारही कायदे आपण इथं बघू स्पष्टीकरणामध्ये. म्हणजे याचा अर्थ पुढे जर या चार कायद्यावर कधी प्रश्न गेला का तुमचा कायदा कव्हर झाला. त्यातला पहिला आपण घेऊ, कोणता? वळीनच घेऊ, तुमच्या लक्षातच येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे, 1773 चा कायदा वळीने घेऊ. पहिला कायदा. दुसरा 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट. तिसरा कायदा 1793 चा, आणि चौथा कायदा 1813 चा. ठीक आहे, चार कायद्याचा उल्लेख आहे पर्यायामध्ये, चारही कायदे घेऊ. पहिला 1773 चा कायदा. एक, कंपनीला 20 वर्ष व्यापार करायची सनद दिली. अहो ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करायची सनद कशी होती? कायमस्वरूपी होती ना, राजा जेम्सने दिलेले. पण कायमस्वरूपी असलेली सनद जर पहिल्यांदा कधी 20 वर्षावर आली असेल तर तो 20 वर्ष आणणारा पहिला कायदा आहे कोणता? 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. तर सगळ्यात महत्वाचं, कायमस्वरूपी सनद रद्द झाली, सनद 20 वर्षावर आली. त्यानंतर दुसरं पद बदललं. कोणतं पद झालं? बंगालचा गव्हर्नर हा या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. मग बंगालचा गव्हर्नर जनरल होणारा पहिला व्यक्ती कोण होता? वॉरन हेस्टिंग होता. आता प्रश्न असा पण असतो, बंगालचा गव्हर्नर कोणत्या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल झाला? 1773 चा कायदा. आणि पहिला व्यक्ती कोण होता? पहिला व्यक्ती वॉरन हेस्टिंग होता, लक्षात ठेवा. पण बंगालचा गव्हर्नर पद कधी आलं? बंगालचा गव्हर्नर पद 1757 ला आलं. पहिला बंगालचा गव्हर्नर कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह होता. म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह पहिला बंगालचा गव्हर्नर, आणि बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो वॉरन हेस्टिंग होता 1773 ला. त्याला मदत करायला 4 लोकांची काउन्सिल आली. तर आयोगाचा प्रश्न होता, पण तो मेन्सला होता. ते 4 लोक कोण होते? बारवेल, मान्सन, फिलिप फ्रान्सिस क्लेवरिंग. बारवेल, मान्सन, फिलिप फ्रान्सिस क्लेवरिंग हे 4 लोक गव्हर्नर जनरलला मदत करायला आलेले पहिल्यांदा लोक होते. त्यामुळे काउन्सिल 1+4 लोकांची बनली, आणि डिसिजन घ्यायचा असेल तर तुमच्यात बहुमत लागल, हा विषय होता. त्यानंतर या कायद्यानं अधिकाराचं केंद्रीकरण चालू झालं. हा प्रश्न होता बघा, परीक्षेला क्वेश्चन आला होता. कोणता कायदा आहे ज्या कायद्यानं भारतात अधिकाराचं केंद्रीकरण चालू झालं? 1773. कोणता कायदा आहे ज्या कायद्यानं अधिकाराचं केंद्रीकरण पूर्ण झालं? 1833 चा कायदा. दोन्ही पण प्रश्न महत्वाचे आहेत. ठीक आहे, केंद्रीकरण झालं म्हणजे काय झालं? बंगालच्या अधीनस्थ 2 प्रेसिडेन्सी आल्या, बॉम्बे आणि मद्रास, लक्षात ठेवा. त्यामुळे केंद्रीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर 1773 च्या कायद्यामध्ये महत्वाचं काय? सुप्रीम कोर्टाची स्थापना. मग सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली? 1773 ला. स्ट्रक्चर होतं 1+3 लोकांचं. 1 म्हणजे कोण? मुख्य न्यायाधीश. 3 म्हणजे कोण? इतर न्यायाधीश. जर आज प्रश्न येऊ शकतो काय, सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानं झाली, तर लक्षात ठेवा, फ्युचर मधला क्वेश्चन आहे. त्या सुप्रीम कोर्टाचा पहिला मुख्य न्यायाधीश कोण होता? हा प्रश्न आला नाही अजून, पण पुढच्या काळात येणार. तर सुप्रीम कोर्टाचा पहिला मुख्य न्यायाधीश होता इला जिंपे, आणि त्याला मदत करायला 3 लोक कोण होते? तर त्याला मदत करायला 3 लोक, चेंबर्स, लिमेस्टर, हाईड. विषय संपला. म्हणजे 1+3 लोकांचं काय? सुप्रीम कोर्ट आहे. मग हा पण प्रश्न आला होता ना, हे सुप्रीम कोर्ट कधी नष्ट झालं? तर लक्षात ठेवा, हे सुप्रीम कोर्ट नष्ट झालं 1860 ला.
का नष्ट झालं? कारण उच्च न्यायालय आणायचे होते पुढं, म्हणून लक्षात ठेवा 1861 ला इंडियन हायकोर्ट ऍक्ट आला आणि त्या इंडियन हायकोर्ट ऍक्टनं भारतात 3 उच्च न्यायालय आले, कलकत्ता, बॉम्बे, मद्रास. आणि इंडियन हायकोर्ट ऍक्ट आणणारा कोण होता? कॅनिंगच्या काळात हे सगळं झालं. पण भारतासाठी सुप्रीम कोर्ट नव्हतं, उच्च न्यायालय होते. म्हणून लक्षात ठेवा 1935च्या कायद्यानं भारताला संघराज्यासाठी फेडरल कोर्ट आलं आणि तेच फेडरल तुमचं 1950 ला काय बनलं? सुप्रीम बनलं. याचा अर्थ ही झाली न्याय व्यवस्था. ठीक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर 1773च्या कायद्यामध्ये अजून एक होतं, प्रामाणिक प्रशासनाचं तत्व लागू झालं. प्रश्न विचारतील प्रामाणिक प्रशासनाचं तत्व लागू झालं, तो कायदा कोणता आहे? 1773. काय? ईस्ट इंडिया कंपनी जेवढ्या अधिकाऱ्यांना पगार देते का तेवढा पगार घ्या, पण भेटी, देणगी, डोनेशन, पारितोषिक, बक्षीस ह्या असल्या गोष्टी काय चिल्लर वगैरे गोळा करू नका, कारण त्याच्यामुळे कंपनीची बदनामी होऊ लागली, असं डायरेक्ट पार्लमेंटनं सांगितलं. आणि मग पार्लमेंटनं हे सगळं कुणामुळे आलं? त्या रॉबर्ट क्लाईव्हमुळे. कारण तो एवढा खतरनाक होता, त्यानं त्या मीर जाफरकडून एवढे पैसे घेतले. लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता. अहो एक सिंपल क्वेश्चन होता, 1773चा कायदा पार्लमेंटनं का केला? हा प्रश्न होता. 1773चा कायदा पार्लमेंटनं का आणला? इंग्रज अधिकाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालणं आणि ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवणं, हे दोनच कारण आहेत. ना अधिकार कमी करायचे होते ना वाढवायचे होते. हा कायदा करायचा उद्देश एकच होता. एक तर 1600ला कंपनीची स्थापना झाली, 1773 पर्यंत एकही कायदा नव्हता. पहिला कायदा 73ला आला आणि उद्देश एकच आहे, कंपनीवर कंट्रोल ठेवणं आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या आर्थिक स्वायत्ततेला, सुबत्तेला काय करणं, आळा घालणं. त्यासाठी कायदा केला. आणि मग तरतूद होती प्रामाणिक प्रशासनाचं तत्व. अहो एक प्रश्न होता, इंग्रज अधिकारी भ्रष्टाचार करायचे म्हणून कोणत्या गव्हर्नरने यांचे पगार वाढवले? कॉर्नवालिस. पण पगार वाढवल्यानंतर भ्रष्टाचार थांबला का? अहो इच्छा कधी संपत असतात का? भ्रष्टाचार कसा थांबणार? ठीक आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, इंग्रज अधिकारी एवढा पैसा लुटायचे. लक्षात ठेवा समृद्ध असलेल्या बंगालला कंगाल करणारा कार्यकर्ता रॉबर्ट क्लाईव्ह आहे. ठीक आहे. त्यामुळे रॉबर्ट क्लाईव्हवर एवढे ताशेरे होते, बाईने पुढे आत्महत्या केली, तो भाग वेगळा. मी तुम्हाला क्लासमध्ये तो किस्सा सांगितलाय, आत्महत्या कशी केली. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं ग्रामीण सगळ्यात प्रामाणिक प्रशासन तत्व कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1773. तर अशा पद्धतीनं 1773चा तुमचा कायदा कव्हर झाला. याच्या पलीकडे क्वेश्चन जाऊ शकत नाही. अहो काय नाहीच आहे कायदा, तर काय जाणार क्वेश्चन? ह्या सगळ्यात महत्वाच्या तरतुदी आहेत आणि या तरतुदी लक्षात ठेवा. 1773चा कायदा कव्हर झाला. ठीक आहे. त्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं, अधिकाराची विभागणी झाली. याच्यावरच प्रश्न असतो. अधिकाराची विभागणी झाली म्हणजे काय झालं? 2 अधिकार सेपरेट झाले. लक्षात ठेवा. एक व्यापारी अधिकार वेगळा झाला आणि दुसरा राजकीय अधिकार वेगळा झाला. राजकीय अधिकारासाठी नवीन मंडळ आलं, त्याचं नाव होतं बोर्ड ऑफ कंट्रोल. त्याचं मंडळ होतं बोर्ड ऑफ कंट्रोल. लक्षात ठेवा. त्यामुळे बोर्ड ऑफ कंट्रोल तयार झालं, जे 6 सदस्यांचं मंडळ होतं. आणि व्यापारी अधिकार बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्याकडे देण्यात आले. परीक्षेला क्वेश्चन होता ना, खालीलपैकी कोणता कायदा आहे ज्या कायद्यानं व्यापारी पॉवर आणि ट्रेड हा वेगळा करण्यात, आपलं पॉलिटिकल पॉवर वेगळ्या करण्यात आल्या? तर ट्रेड आणि पॉलिटिकल पॉवर वेगळ्या करणारा पहिला कायदा कोणता? 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. आणि 4 लोकांची जी काउन्सिल होती का, ती या कायद्यानं 3 लोकांची झाली, कारण ते 4 पैकी 3 लोक वॉरेन हेस्टिंग्जला विरोध करायचे. मग आता वॉरेन हेस्टिंग्जचं म्हणणं होतं एक तर कमी करा, नाही तर तुम्ही मला भारतात कशाला पाठवले? मला कामच करता येईना, 3 लोक विरोध केले, बहुमत होत नाही ना, कसं काम करणार? जर एक व्यक्ती कमी केला आणि एकानं मला सपोर्ट केला का, मी माझं काम करू शकतो. त्याचं लय म्हणणं होतं कमी करा, म्हणून ते सदस्य संख्या किती झाली? 3 झाली. लक्षात ठेवा. ह्या 2 गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. पण हा कायदा सगळ्यात महत्वाचा, कारण का अहो या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाला. इथून पुढे भारतातल्या प्रदेशाला ईस्ट इंडिया कंपनीचं नाव लावायचं नाही. इथून पुढे भारतातल्या प्रदेशाला ब्रिटिश राजसत्तेनं धारण केलेला प्रदेश असं नाव वापरायचं. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची ओळख पुसण्याचा या कायद्यानं प्रयत्न झाला. ब्रिटिश राजसत्तेनं धारण केलेला प्रदेश असं या प्रदेशाला नाव दिलं जाईल असं या कायद्यामध्ये होतं. त्यानंतर भारतात राज्य करताना आपल्या लोकांनी हस्तक्षेपाच्या धोरणाचा स्वीकार करावा. हस्तक्षेप करू नका. रॉबर्ट क्लाईव्ह वॉरेन हेस्टिंग्जला एवढा हस्तक्षेप वाढवला होता, त्याची डोकेदुखी ब्रिटिश पार्लमेंटला होती, त्यामुळे पार्लमेंटने या तरतुदी टाकल्या. आणि जर तुम्ही भारतात जर एखादा गुन्हा केला का काम करताना, तर आम्ही तुमच्यावर इंग्लंडमध्ये खटला दाखल करू. तर लक्षात ठेवा, ही तरतूद होती म्हणून तर वॉरेन हेस्टिंग्जवर ब्रिटिश पार्लमेंटने महाभियोग लावला. त्यामुळे या तरतुदीचे पहिले लाभार्थी कोण ठरले? तर या तरतुदीचे पहिले लाभार्थी ठरलेला व्यक्ती वॉरेन हेस्टिंग्ज, त्याचा मित्र हिला जिंपे आहे, कारण नंदकुमार प्रकरण.
आता जमीन महसूल मध्ये आपण बघू नंदकुमार प्रकरण काय होतं तिथं सांगतो तुम्हाला. पण गुन्हा केला तर आम्ही भारतात इंग्लंडमध्ये तुमच्यावर खटला दाखल करू ही तरतूद. ह्या 4-5 गोष्टी 1784चा कायदा तयार करतात. ह्यातून तुम्हाला प्रश्न येतील, लक्षात ठेवा. त्या पलीकडे कुठलं काही जात नाही क्वेश्चन, कारण बेस तयार करणारा कायदा एवढ्या तरतुदी. त्यानंतर 1793चा कायदा. आता बघा 1773च्या कायद्याने किती वर्ष दिले हो? 20 वर्ष. कधी होतात 20 वर्ष पूर्ण? 1793ला. मग 1793ला नेमकं करायचं काय? काय नाही करा, अजून 20 वर्ष द्या आणि ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करू द्या. म्हणून लक्षात ठेवा 1793 पासून दर 20 वर्षांनी 20 वर्ष वाढवले. म्हणजे याचा अर्थ ते केलेले कायदे होते सनदी कायदे, ती सनद 20 वर्षांनी वाढवली. त्या सनदी कायद्याचा उद्देश होता ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी समाप्त करणं. त्यामुळं इथं 20 वर्ष आले. आणि दुसरं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या किंवा त्या बोर्ड ऑफ कंट्रोलचे जे अधिकारी आहेत त्यांच्या उच्च लोकांचे पगार भारतीय तिजोरीतून दिले जावे, लक्षात ठेवा. त्यामुळे भारतीय तिजोरीतून पगार द्यायला इथून पुढे सुरुवात झाली. मग लक्षात ठेवा हा तिजोरीमधून सुरू झालेला पगार जर कधी थांबला असेल तर तो 1919च्या कायद्यानं थांबला. त्यामुळे 1919च्या कायद्यानं हा पगार काय झाला? थांबला, लक्षात ठेवा. म्हणजे 93 पासून 1919 पर्यंत ह्यांच्या अधिकाऱ्याचा पैसा आपण द्यायचो. अहो ह्याने आपल्या तिजोरीला सुद्धा लुटलं, लक्षात ठेवा. व्यापारातून तर लुटलं, तो भाग वेगळा. कशातून लुटलं नाही असं नाही, सगळे कोण लुटलं? तिजोरीतला पैशाचा पगाराच्या माध्यमातून सुद्धा पैसा आपला जायचा इंग्लंडला, पण तो 1919च्या कायद्यानं बंद केला. पहिल्या महायुद्धामध्ये आपण खूप सपोर्ट केला, जरा जाण ठेवली इंग्रजांनी आपली, लक्षात ठेवा. नाही काय? नाही, सगळ्यात महत्वाचं 1919 पर्यंत हा पैसा आपण द्यायचो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या 2 तरतुदी इथं महत्वाच्या आहेत. त्यानंतर 1813च्या कायद्यामध्ये परत विषय आहे, परत 20 वर्ष व्यापाराची काय आली? सनद आली, लक्षात ठेवा. 20 वर्ष व्यापाराची सनद आली. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा एक महत्वाचा आहे, कुठला? या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची एकाधिकारशाही समाप्त झाली. या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराची मक्तेदारी समाप्त झाली. अहो याच कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून व्यापार पहिल्यांदा मुक्त झाला. आणि हा क्वेश्चन आयोगाचा PYQ आहे, लक्षात ठेवा. आता बघा हे वाक्य बघा, एकाधिकारशाही संपली, मक्तेदारी संपली, मुक्त व्यापार झाला. पण कसा झाला? अंशतः. आता अंशतः शब्द असू द्या नाहीतर अंशतः शब्द नसू द्या, काही फरक पडत नाही. 1600 पासून चाललेला व्यापार, कधीपासून? 1600 पासून. 1813ला पहिल्यांदा बंद झाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून हा प्रश्न होता परीक्षेला. तुम्हाला पुढे क्वेश्चन सांगतो, क्वेश्चन आहे, तो आलेला क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? कंबाईनचा 2014चा प्रश्न आहे. आणि खाली उत्तर आहे 1813चा कायदा. मग 1813चा चार्टर ऍक्ट आपण बघतोय ना, तर त्या कायद्यामध्ये हेच आहे, एकाधिकारशाही संपली, मक्तेदारी संपली, मुक्त व्यापार सुरू झाला. पण होताना कसा झाला? अंशतः झाला. अंशतः शब्द असू द्या किंवा नसू द्या, काही फरक पडत नाही. व्यापार संपला पहिल्यांदा कधी? 1813. म्हणून त्याचं उत्तर 1813 आहे. आणि अंशतः म्हणजे याचा अर्थ काय? कंपनीला 2 गोष्टीमध्ये अपवाद सोडले, एक चहा आणि दुसरं चीन, लक्षात ठेवा. या 2 गोष्टी सोडल्या, कंपनीनं भारतात व्यापार करायचा नाही, असं स्पष्ट शब्दात कंपनीला 1813च्या चार्टर ऍक्ट पार्लमेंटनं सांगितलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 1 लाख रुपये शिक्षणावर आले. ठीक आहे. आणि त्यानंतर इंग्लिश देशातील, म्हणजे लक्षात ठेवा हा पण PYQ होता आयोगाचा, इंग्लंड मधल्या मिशनऱ्यांना सांगण्यात आलं तुम्ही आता भारतात जा आणि तुम्ही आपल्या धर्माचा प्रसार करा. याचा अर्थ धर्म प्रसाराचं धोरण कोणत्या कायद्यानं भारतात इंग्रजांनी लागू केलं? पार्लमेंटनं लागू केलं. तर तो कायदा 1813चा आहे. त्यामुळे 1813च्या कायद्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या: व्यापाराचा अधिकार संपला, 1 लाख रुपये आले आणि इंग्लिश मिशनऱ्यांना भारतात जाऊन आपला धर्म प्रसार करायला संधी भेटली, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं झाले का 4 कायदे आपले? अहो एवढंच करा, याच्या पलीकडे काही करू नका, काही नाही पण. आणि प्रश्न याच्या पलीकडे जाणार सुद्धा नाही, आपला शब्द आहे, लक्षात ठेवा. 1773, 1784, 1793, 1813. आता 2 चार्टर ऍक्ट राहतात, कोणते? 1833, 1853. पुढे बघू, पुढे प्रश्नात भेटतीलच आपल्याला. ठीक आहे. झाला तुमचा क्वेश्चन कव्हर. तुमचे 4 कायदे झाले कव्हर. तुमचे 4 कायदे झाले रिव्हिजन. PYQ बॅच का करायची? यासाठी करायची. विषय संपला. टॉपिक वाचा तुम्ही आणि हे लेक्चर बघा, दॅट सेट, सगळंच कव्हर होतंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखालील ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हातामध्ये घेतला? 2018चा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे 1858चा कायदा. 1858चा कायदा आपण बघितला नाही, आपण बघू. आपण 1919 बघितला, 1935 बघितला, त्यानंतर 1773 बघितला, 1793 बघितला, 1813 बघितला आणि 1813 पर्यंत आपण आलो, लक्षात ठेवा. आता इथं नवीन कायदा भेटला आपल्याला, कोणता? 1858चा. 1858च्या कायद्यानं काय झालं?
तर ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटनं किंवा सगळ्यात महत्वाचा भारताचा राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटनं हातात घेतला. हा कायदा महत्वाचा आहे. हा कायदा 1857च्या उठावाचा परिणाम आहे. हा लक्षात ठेवा. हा कायदा 1857च्या उठावाचा परिणाम आहे. काय परिणाम आहे तर लक्षात ठेवा 1858च्या कायद्यानं, इथं कायदा दिलाय येत नाही आता परत, 3 संस्था नष्ट झाल्या. कोणत्या? एक, ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला. ईस्ट इंडिया कंपनीचा काय झाला? शेवट झाला. लक्षात ठेवा. आता बघा, ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार हातात घेतला. हा 2018चा जो क्वेश्चन आहे का, हा क्वेश्चन अगोदरच आयोगाचा PYQ आहे. तुम्हाला PYQ दाखवू बघा. 2017, 2017ला हा प्रश्न होता आणि 2018ला हा प्रश्न होता. पहिले 17चा प्रश्न बघा. PYQ का बघायचे? 17ला आलेला प्रश्न पुढल्या वर्षी 18ला येतो. बघा, 1858 भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. काय परिणाम शोधा? कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली. परिणाम आहे. याचा अर्थ काय? ईस्ट इंडिया कंपनीचा काय झाला? शेवट झाला. बरोबर. हाच क्वेश्चन 18ला होता. 1858च्या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राजकारभार पार्लमेंटकडे आला. आता तुम्ही बघा, ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला. शेवट होणं म्हणजेच काय होणं? इतिश्री होणं. इतिश्री होणं मराठी मधला वाक्यप्रचार आहे. मराठी आपल्या इतिहासात लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोलचा शेवट झाला. प्रश्न यायचा बाकी आहे पण तुम्हाला माहिती पाहिजे. बोर्ड ऑफ कंट्रोल बनलं कधी? 1784ला पिट्स इंडिया ऍक्टनं. त्यानंतर तिसरं लक्षात ठेवा, बोर्ड ऑफ डायरेक्टरचा शेवट झाला. बोर्ड ऑफ डायरेक्टर कधी बनलं होतं? 1600ला. ईस्ट इंडिया कंपनी कधी बनली होती? 1600ला. त्यामुळे ज्या संस्था पाठीमागं तयार झाल्या त्या संस्था 1858च्या कायद्या नष्ट झाल्या. कारण का? भारतातला सगळा होल अँड सोल कारभार कुणाच्या हातात आला? ब्रिटिश पार्लमेंटच्या. त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटनं तो कारभार हातामध्ये घेतला. सोबत ब्रिटिश पार्लमेंटनं 2 पदं आणले. एक, भारत मंत्री नवीन पद आलं, जे की आपण पाठीमागं बघितलं. त्याच्या जागेवर येणारा पहिला व्यक्ती भारत मंत्री कोण होता? स्टॅनले. त्यानंतर दुसरं लक्षात ठेवा, व्हाईसराय पद आलं. भारताचा गव्हर्नर जनरल हा 1858च्या कायद्यानं व्हाईसराय बनला. हा पण आयोगाचा PYQ होता. कोणत्या कायद्यानं व्हाईसराय झाला? 1858च्या. व्हाईसराय होणारा पहिला व्यक्ती कोण होता? कॅनिंग होता. लक्षात ठेवा. त्यानंतर भारत मंत्र्याला मदत करायला इंडिया काउन्सिल आली, ज्याच्यामध्ये 15 सदस्य होते. आणि हीच इंडिया काउन्सिल 1935च्या कायद्यानं रद्द झाली. तुम्हाला 35च्या कायद्यामध्ये मी सांगितलं. प्रश्न येऊ शकतो इंडिया काउन्सिल कधी नष्ट झाली. त्यानंतर व्हाईसराय त्याला मदत करायला कार्यकारी मंडळ आलं, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. आणि सगळ्यात वर ब्रिटिश पार्लमेंट, त्याच्या खाली भारत मंत्री आणि त्याच्या खाली भारतात व्हाईसराय. या तिघांमध्ये भारतातली सत्ता काय करण्यात आली? विभागण्यात आली. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भारताचं स्ट्रक्चर तयार करणारा कायदा कोणता होता? 1858चा. पण या 58च्या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनी, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा शेवट झाला. या तरतुदी 58च्या कायद्याच्या बेस आहेत, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. आणि भारत मंत्री पद कधी आलं, किती वेळा विचारलो, त्याच भारत मंत्र्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतात, ज्याला आपण भारत मंत्री मराठीत म्हणतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 1909चा कायदा आपण बघितला. इथं नवीन कायदा आला 1861चा. लक्षात ठेवा. 1861च्या कायद्यानं भारतात खाते पद्धत लागू झाली. 1861च्या कायद्यानं भारतात मंत्रिमंडळ पद्धतीचा जन्म झाला. 1861च्या कायद्यानं भारतात पोर्टफोलिओ पद्धत लागू झाली. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. त्यानंतर 1861च्या कायद्यानं भारतीय लोकांना कायदेमंडळामध्ये पहिल्यांदा प्रवेश मिळाला. हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. प्रश्न होता राज्यसेवा मेन्सला होता पण, केंद्रीय कायदेमंडळामध्ये भारतीय लोक पहिल्यांदा कधी घेतले? तर केंद्रीय कायदेमंडळामध्ये भारतीय लोक पहिल्यांदा कधी घेतले? 1861ला. आता पुढचा क्वेश्चन, किती घेतले? किती घ्यायचे होते? कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12. पण घेतले किती? फक्त 3. तर हे 3 कोण होते हा प्रश्न विचारतील. बनारस पतियालाचा राजा, त्यानंतर दिनकरराव आणि अजून एक होता. लक्षात ठेवा. आता विसरलो मी. पतियालाचा राजा, बनारस होता का नव्हता काही? पतियालाचा राजा एक तर होतं. लक्षात ठेवा. पतियालाचा राजा आणि दिनकरराव. आता अजून एक होता, आता मला ते आठवणार पण आता ते लक्षात ठेवा. तो प्रश्न होता, ते आपल्या नोट्समध्ये पण आहे. पण सगळ्यात महत्वाचं 3 लोकांना तिथे घेण्यात आलं. ठीक आहे. त्यामुळे 3 लोक कोण होते प्रश्न विचारतील. पण संख्या किती होते? कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12. ठीक आहे. त्यामुळं 1861चा कायदा महत्वाचा आहे. 1861च्या कायद्यांना आपल्याला कोणतेच अधिकार नव्हते. ना आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार होता, ना आपल्याला मत मांडायचा अधिकार होता, ना आपल्याला ठराव मांडायचा अधिकार होता. अहो घेतलं हेच आपलं लय होतं. आपल्या लोकांचं समाधान कशात आहे? आमचे लोक आहेत का? केंद्रात आहेत. किती आहेत? 6 ते 12. ह्यातच आपली समाधान. अधिकार काहीच नव्हते. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं
1861चा कायदा या गोष्टीसाठी महत्वाचा. 1861च्या कायद्यानं 3 प्रांतामध्ये प्रांतिक कायदे मंडळ स्थापन झाले. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिलं बंगाल, दुसरं वायव्य प्रांत आणि तिसरं पंजाब. ह्या 3 प्रांतामध्ये प्रांतिक कायदे मंडळ कुठल्या कायद्यानं तयार झाले? आयोगाचा प्रश्न आहे. 1861. याचा अर्थ काय माहित आहे का? याचा अर्थ लक्षात ठेवा. भारतात कोणत्या कायद्यानं विकेंद्रीकरणाचं धोरण चालू झालं? भारतात 1861च्या कायद्यानं विकेंद्रीकरणाचं धोरण चालू झालं. 1935च्या कायद्यानं विकेंद्रीकरण पूर्ण झालं, म्हणून पूर्ण स्वायत्तता भेटली. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतात 1861चा कायदा, त्यामुळे महत्वाचा आहे. ज्याच्यावर प्रश्न येतात तर तिथून त्या गोष्टी तुमच्या कव्हर होतील. 35चा कायदा आपण बघितलाय, त्यामधल्या सगळ्या तरतुदी पण आपण बघितल्यात. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन बघा, 1858च्या परिणाम शोधा. काय परिणाम आहे? कंपनीची तिसरी झाली, कंपनीचा शेवट झाला. मुक्त व्यापाराचं धोरण कोणत्या कायद्यानं लागू झालं? 1813. हा पुढच्या काळामध्ये आयोगाचा क्वेश्चन असू शकतो. स्टार करून ठेवा. मुक्त व्यापाराचं धोरण कोणत्या कायद्यानं आलं? परत त्याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. अंशतः मुक्त व्यापार कधी, पूर्णतः मुक्त व्यापार कधी. पूर्णतः म्हणलं 1833, अंशतः म्हणलं 1813. ठीक आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता अस्तित्वात होते? आपण बघितलेलं प्रांतिक स्वायत्तता कधीपासून कधीपर्यंत? 1937 पासून 1939 पर्यंत. म्हणजे लक्षात ठेवा, तरी पण आपली पोरं 1935 पासून लिहिणार. 35ला कायदा आला होता, पण त्याची अंमलबजावणी 1937 पासून झाली होती ना, लक्षात ठेवा. त्यामुळे 1937 पासून ते आपण राजीनामे देईपर्यंत, म्हणजे कधीपर्यंत? 1939 पर्यंत 35च्या कायद्याने दिलेली प्रांतिक स्वायत्तता लागू होते. म्हणून तर लक्षात ठेवा, आपण 11 प्रांतात आपले सरकार बनवले 1937ला, आणि त्या 11 प्रांतापैकी 6 प्रांतात काँग्रेसला बहुमत होतं, 3 प्रांतात काँग्रेसनं युती केली. लक्षात ठेवा. त्यामुळे काँग्रेसचे टोटल झाले 8. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं 2 प्रांतामध्ये युती केली होती आणि 3 प्रांतामध्ये बिगर काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. याचा अर्थ 6 आणि 2 8 आणि 3 11. 11 प्रांत सरकार 28 महिने काम केलं त्यांनी. लक्षात ठेवा. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला न विचारता लीननीती गुण आपली भूमिका स्पष्ट केली. भारत हा इंग्लंडच्या बाजूनं जर्मनी जपानच्या विरोधात युद्धात उतरलाय, आणि ही गोष्ट आपल्याला आवडली नाही, म्हणून आपल्याला अलिप्त राहायचं होतं. म्हणून काँग्रेसनं 8 मंत्रिमंडळाने आपल्या पदाचे राजीनामे दिले. लक्षात ठेवा. त्यामुळे ते संपलं. आता ही पूर्ण प्रांतिक स्वायत्ततेवर प्रश्न आलाय, तर प्रश्न यायचा बाकी आहे. कोणता माहित आहे का? प्रांतामध्ये असलेली द्विशासन पद्धत 1919च्या कायद्यानं दिलेली कधीपासून कधीपर्यंत अस्तित्वात होती, आणि त्याच्या जागेवरच पुढे प्रांतिक स्वायत्तता आल्या. तर लक्षात ठेवा, 1921 पासून 1937 पर्यंत प्रांतात असलेली द्विशासन पद्धत अस्तित्वात होती. कारण का? ती 37-35ला जरी रद्द झाली असली तरी मात्र ती 37ला अस्तित्वात आली. मग आता 2 प्रश्न तयार होतात. लक्षात ठेवा. कोणते? एक, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती कोणत्या कायद्याने आली? द्विदल म्हणजे सोपीव राखीव, 1935 उत्तर आहे. दुसरं, प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धत कोणत्या कायद्याने आली? 1919चा कायदा, त्याचं उत्तर आहे. तिसरं, प्रांतातली द्विदल शासन पद्धत कोणत्या कायद्याने नष्ट झाली? त्याचं उत्तर आहे 1935. आणि चौथं, पूर्ण स्वायत्तता प्रांतात कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली? त्याचं उत्तर आहे 1935. हे 4 वाक्य बनतात आणि त्याच्यावर आयोगाचे PYQ येतात, प्रश्न येतात. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ते महत्वाचं आहे. त्यानंतर हा क्वेश्चन, ठीक आहे, लक्षात ठेवा. आताच आपण बघितला होता, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने नष्ट झाली? 1813. 1793चा कायदा बघितला, 73 बघितला, 58 पण बघितला. भारतीय सुशासनाचा कायदा असं म्हणतात त्याला. ठीक आहे. आपण सगळेच कायदे बघितलेत, पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, अंशतः व्यापार मुक्त झाला होता, कारण चहा आणि चीन इथं सगळ्यात महत्वाचं त्यांना परमिशन होते. हिंदुस्थान सरकारचा कायदा 1935 पार्श्वभूमी कोणत्या कायद्यानं तयार केली? बघा, पार्श्वभूमी विचारली. गट ब चा 2013चा प्रश्न आहे. मुडीमन कमिशन म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का? 1935च्या कायद्याचे स्त्रोत सांगा. पार्श्वभूमी म्हणजे तिथून त्या गोष्टी घेतल्यात 35च्या कायद्यामध्ये. आता तुम्हाला मग सांगितलं की 24 पासून 1933च्या श्वेतपत्रिकेपर्यंत जे बी काय घडलं घटनात्मक लेवलला, ते सगळे स्त्रोत आहेत 1935च्या कायद्याचे. ठीक आहे. मुडीमन समिती, तिचा अहवाल 1924ची होती. सायमन कमिशन 1927ला आलं, 28ला ते त्यांच्यावर बहिष्कार वगैरे टाकण्यात आला आणि त्यांनी 30ला आपला रिपोर्ट दिला. नेहरू रिपोर्ट 1928, जिनांचे 14 मुद्दे
अबकड सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी 1935च्या कायद्याच्या स्त्रोत आहेत. ठीक आहे, त्यात अजून पण तुम्हाला काही मुद्दे सांगितले होते. त्यानंतर बघा 1935च्या कायद्याची वैशिष्ट्ये. अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, सगळ्यांनाच भेटले होते. संघ न्यायालय, फेडरल कोर्टची स्थापना. आता उच्च आयुक्त पद तुम्हाला सांगितलं होतं का, 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, ते काढून टाकलं नाही उत्तर सापडतं. दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट राजगोपालाचारी म्हणले, नेहरू म्हणले गुलामगिरीची सनद. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर अ ब ड बरोबर. 35चा कायदा बघा 1919च्या कायद्यानं मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ किती? कनिष्ठ आणि वरिष्ठ 145 आणि 60. आता तुम्ही बघा लोक कसे वाढत जातात, तुम्हाला सगळे सांगतो लोक. आता इथं बघा, पहिलं 1861च्या कायद्यानं घेण्यात आले किती? कमीत कमी 6, जास्तीत जास्त 12. त्यानंतर 1892च्या कायद्यानं लोक झाले कमीत कमी 10, जास्तीत जास्त 16. केंद्रीय कायदेमंडळातली संख्या या. त्यानंतर 1909च्या कायद्यानं लोक झाले 60. त्यानंतर 1919च्या कायद्यानं द्विग्रही सभागृह आलं, एक कनिष्ठ आणि दुसरं वरिष्ठ. कनिष्ठ मध्ये 145, वरिष्ठ मध्ये 60. मतदानाचा अधिकार 0.38% कनिष्ठ, 0.0073% वरिष्ठ. कारण मतदानाचा अधिकार टॅक्स भरणाऱ्या लोकांनाच होता तेव्हा, त्यामुळे कमी टॅक्स भरायचे आपले लोक, त्यामुळे एवढा कमी. पुढं 1935चा कायदा कनिष्ठ आणि वरिष्ठ 375 कनिष्ठ, 260 वरिष्ठ. आणि आज 2000 आपलं 26 आहे, कनिष्ठ आणि वरिष्ठ लोकसभा आणि राज्यसभा 545, 250 जे काय असेल ते आजचं. ठीक आहे, पॉलिटीमध्ये बघा किती आहे ते आज. पण सुरुवात झाली कधी? 1861 पासून. तर परीक्षेला क्वेश्चन होता, भारतीय लोकांना कायदेमंडळात कोणत्या कायद्यानं पहिल्यांदा घेण्यात आलं? राज्यसेवा मेनचा क्वेश्चन आहे, पण आपल्याला पण येणार, लक्षात ठेवा. तर तो कायदा होता 1861चा कायदा. आणि 1861च्या कायद्यात मंत्रिमंडळाची नेमणूक पण होती, लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न पुढच्या काळात असणार. एक प्रश्न आला, सगळं तुम्हाला सांगितलं कुठल्या कायद्याने किती. तर 145 आणि 60 हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि 1935च्या कायद्यानं मतदानाचा अधिकार किती टक्के लोकांना होता? 14. वाढवला. सायमन म्हणलं होतं एवढ्या कमी लोकांना मतदानाचा अधिकार असतो का, वाढवा जरा, 10 ते 15 करा. मग 35च्या कायद्यानं 14% लोकांना भेटला, कारण सायमननं मूल्यमापन केलं 1919च्या कायद्याचं, त्यामुळे अधिकार वाढवले. खालीलपैकी 1935च्या कायद्याचे भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये सांगा. बघा तोच क्वेश्चन आहे. प्रांतिक स्वायत्तता वैशिष्ट्य आहे, संघराज्याचं न्यायालय वैशिष्ट्य आहे, फेडरल कोर्ट, केंद्रात द्विदल राज्य पद्धती वैशिष्ट्य आहे, 2 सभागृह असलेलं संघीय कायदेमंडळ वैशिष्ट्य आहे. सगळंच म्हणजे वरिष्ठ आणि कनिष्ठ अबकड. आता हीच गोष्ट इथं तुम्हाला सांगितली अगोदर, कुठे गेलं 35च्या कायद्यामध्ये. आपण संघ न्यायालय आलं का, संघ न्यायालय परत इथंच आहे, संघ न्यायालय. तेच क्वेश्चन आहेत, सारखं रिपीट होतात. आपण व्यवस्थित बघू, त्याचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. 35चा कायदा कव्हर झाला. 1857 बघा, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारत मंत्री. आता हा क्वेश्चन यायचा बाकी आहे. लेफ्टनंट गव्हर्नर हे बंगालसाठी स्वतंत्र पद कोणत्या कायद्यानं तयार करण्यात आलं? 1853चा कायदा. प्रश्न यायचा बाकी आहे. लेफ्टनंट गव्हर्नर बंगालसाठी एक वेगळं पद तयार झालं होतं 1853. चीफ कमिशनरचं पद, कमिशनरचे प्रांत नेमायला कधीपासून सुरुवात झाली? 1853चा कायदा. म्हणजे याचा अर्थ ह्यातल्या 2 तरतुदी इथं तर 1853च्या चार्टर ऍक्ट मधल्या दिलेत. याचा अर्थ पुढे इथं काय असू शकतात क्वेश्चन. आज जर हे लोक हे ऑप्शन प्रश्नात असतील तर पुढच्या काळामध्ये आपल्या ऑप्शन मध्ये असतील तर पुढच्या काळात ते प्रश्नात असतील. त्यामुळे प्रश्न येणार, बंगालसाठी लेफ्टनंट गव्हर्नर पद कोणत्या कायद्यानं आलं? 1853. चीफ कमिशनरचे प्रांत नियमाची तरतूद कोणत्या कायद्यात होते? 1853. पण 1853च्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय? स्पर्धा परीक्षेला झालेली सुरुवात. त्यामुळे लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेला झालेली सुरुवात कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1853. त्यानंतर लक्षात ठेवा, भारतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतील, संसदीय शासन प्रणाली कोणत्या कायद्यानं तयार झाली? संसदीय शासन प्रणाली चालू करणारा कायदा किंवा होणारा कायदा 1853 आहे. त्यामुळे 1853 संसदीय शासन प्रणाली स्थापन झाली. संसदीय शासन प्रणाली म्हणजे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ ह्याचं स्ट्रक्चर पहिल्यांदा भारतात उभा राहिलं 1853ला. स्पर्धा परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी 1854ला
कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमण्यात आलं, तर ते होतं मेकॉले. त्यामुळे मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमण्यात आलं, लक्षात ठेवा. त्यामुळे मेकॉले महत्वाचा आहे. तर 1853 मध्ये या तरतुदी महत्वाच्या, ज्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतात. आता चार्टर ऍक्ट 4 आहेत ना, 1793 झाला, 1813 झाला, इथं 1853 पण झाला, फक्त आपला एक राहिला 1833. पुढे जर असेल तर घेऊ आपण. ठीक आहे. पुढील घटनांचा कालानुक्रम तयार करा. खरं तर हा क्वेश्चन या टॉपिक मध्ये येत नाही, कारण तो पुढच्या टॉपिक मध्ये जातो, पण आता आला इथं तर घेऊ, लक्षात ठेवा. कारण इथं प्रांतात द्विदल शासन पद्धती कधी आली होती असं दिलंय, म्हणून तो इथं घेतलाय. प्रांतात द्विदल शासन पद्धती कधी होती? 1919 चा कायदा. मुडीमन कमिशन कधी होतं? 1924 चा कायदा. सायमन कमिशन कधी होतं? 1927. नेहरू रिपोर्ट कधी होता? 1928. म्हणजे काय? पहिलं ड, त्यानंतर क, त्यानंतर ब, त्यानंतर तर ड क ब 2 नंबर मध्ये आहे. ठीक आहे. तर आपला टॉपिक हा खरं पुढे आहे, पण इथं आलाय प्रश्न म्हणून आपण त्याचा चर्चा केली, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपला एक कायदा राहिला, कोणता? 1833 कव्हर करू, म्हणजे चार्टर ऍक्ट आणि सोबत सगळे कायदे आपले काय होतात? कव्हर होतात. तर आता 1833 चा चार्टर ऍक्ट महत्वाचा आहे, त्याच्यावर बी प्रश्न असतात. काय महत्वाचा आहे? कंपनीला 20 वर्ष व्यापार करायची काय दिली? सनद दिली. ठीक आहे. त्यानंतर पद बदललं, लक्षात ठेवा. काय? बंगालचा गव्हर्नर जनरल हा या कायद्यानं भारताचा गव्हर्नर जनरल बनला. भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्या पदावर येणारा पहिला व्यक्ती कोण होता? विल्यम बेंटिंग होता. त्या बेंटिंगला मदत करायला काउन्सिल 3 लोकांची होती, ती या कायद्यानं परत 4 लोकांची झाली. 1784 चा पिट्स-इंडिया ऍक्ट 3 झाली, परत ती 4 झाली. चौथा आलेला व्यक्ती कोण असणार होता? कायदा सदस्य. कायदा सदस्य म्हणून कोण आला? तर मेकॉले आला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मेकॉले महत्वाचा. त्यानंतर या कायद्यानं शिक्षणासाठी 10 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. वाद तयार झाला, मेकॉलेनं सोडवला, पण 10 लाख रुपयाचा वाद तिथं झालेला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं, भारतात तुम्ही इथून पुढे व्यापार करायचा नाही, तुमचा व्यापार इथून पुढे काय असेल? रद्द. त्यामुळे लक्षात ठेवा, एक क्वेश्चन यायचा बाकी आहे. ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी लेवलला पूर्णतः संपली, ती फक्त भारतात काम करणारी प्रशासकीय लेवलला फक्त कंपनी राहिली, असा त्यांना अधिकार कोणत्या कायद्यानं मिळाला? 1833. व्यापारी दृष्टिकोनातून काम बंद झालं, फक्त प्रशासकीय लेवलला तुम्ही काम करा, तुम्ही इथं व्यापार करायचा नाही. याचा अर्थ मुक्त व्यापाराचं धोरण 100% अस्तित्वात आलं. मुक्त व्यापाराचं धोरण 100% काय आलं? अस्तित्वात आलं, लक्षात ठेवा. त्यानंतर गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली. त्यानंतर हेलिबरी इंग्लंड मधलं ठिकाण आहे, तिथं प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. भारतात जाणारे लोक इथं प्रशिक्षण घेऊन जातील. जन्म, वंश, वर्ण याच्याहून आम्ही भारतीय लोकांसोबत कधीच कोणता इथून पुढे काय करणार नाही, भेदभाव करणार नाही, असं सांगण्यात आलं. ह्या सगळ्या तरतुदी 1833 च्या कायद्याचा बेस तयार करतात. त्यामुळे याच्यावर पुढच्या काळामध्ये आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतं. त्यामुळे या सगळ्या तरतुदी लक्षात ठेवा, ज्या 1833 मध्ये आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही जर लिहून घेत असाल तर तुमच्या लक्षात येईल 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे कव्हर होतात. 47च्या कायद्यावर काही इथं प्रश्न नव्हता, ते पण कायदा तुम्हाला सांगतो. ते कसं लक्षात ठेवायचं बघा, जे 1858च्या कायद्यानं तयार झालं होतं ते 47च्या कायद्यानं नष्ट झालं. म्हणजे काय? एक, या कायद्याला स्वातंत्र्याचा कायदा म्हणतात, त्यामुळे स्वातंत्र्य मिळालं. दुसरं, भारत मंत्री पद नष्ट झालं. तिसरं, व्हाईसराय पद नष्ट झालं. चौथं, इंग्लंडचा राजा किंवा राणी भारताचे सम्राट नसतील, हे या कायद्यानं आपल्याला सांगण्यात आलं. भारत पाकिस्तान 2 स्वतंत्र राष्ट्र असतील, हे या कायद्यानं सांगण्यात आलं. म्हणजे जे 58 ला होतं का ते 47 ला नष्ट झालं. त्यामुळे 58च्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या 47 ला नष्ट करायच्या. झालं, प्रश्नाचं उत्तर सापडतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, प्रश्न होता इंग्लंडचा राजा किंवा राणी भारताचे सम्राट नसतील, कोणत्या कायद्यानं सांगण्यात आलं? 1947च्या. ठीक आहे. तर असे सगळे कायदे 73 पासून कधीपर्यंत? 1858 पर्यंत. तर हे सगळे कायदे व्यवस्थित बघा, व्यवस्थित लिहून घ्या, त्या कायद्याचा फरक व्यवस्थित स्पष्ट करा. आपण युट्यूबला एक लेक्चर टाकलं होतं, कायद्याचा अभ्यास करायचा कसा ते बघा, त्यातून सगळे कायदे बघा. हे सगळे कायदे तुम्हाला जेवढा क्रक्स आहे का, जेवढा तुम्हाला परीक्षेला लागतो ना, तेवढा क्रक्स ह्या लेक्चर मधून देण्याचा प्रयत्न केलाय.
ठीक आहे. त्या मुवमेंट आपल्या सगळ्यात महत्त्वाचं PYQ मास्टर माइंड बॅच मधलं आजचं हे पहिलं लेक्चर होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे हे पहिलं लेक्चर आपण युट्यूबला पण टाकलं यासाठीच की पोरांना माहिती व्हावं कसं विश्लेषण आहे. ॲपवर मात्र 199 रुपयाला ती बॅच आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटलं की आपल्याला PYQ करायचे तर ती बॅच तुमच्यासाठी तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व कायद्याचा व्यवस्थित अभ्यास केला. जर तुम्हाला काय अडचण वाटली कुठल्या पण गोष्टीबद्दल तर नंबर आहेच, लक्षात ठेवा. तर एक मेसेज करा. तर त्याच्यावर तुम्हाला कॉल केला तरी कॉल उचलायला वेळ भेटला तर कॉल उचलेल, नाहीतर मेसेज करा. तर सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे कायदे व्यवस्थित अभ्यास करा. आज एक लेक्चर एक व्हिडिओ पहिल्या टॉपिकवर बनवलाय. पुढचा टॉपिक एक व्हिडिओ, पुढचा टॉपिक एक व्हिडिओ, असे प्रत्येक व्हिडिओमधून तो प्रश्न PYQ आणि तो सगळा कव्हर करू. येणाऱ्या परीक्षेला तुमची रिव्हिजन पण होईल आणि तुम्हाला त्याचा अंदाज पण राहील की अभ्यास करायचा कसा असतो आणि कुठल्या गोष्टीला फोकस करायचं असतं. तर ह्या सगळा झाला आजचा आपला पहिलं लेक्चर. लेक्चर आवडलं तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहावा. येणाऱ्या काळामध्ये आपण परीक्षेसाठी या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून आणि ॲपमध्ये आपण कंटिन्यू घेऊन येत आहोत, लक्षात ठेवा. ठीक आहे. धन्यवाद.